नमस्कार मित्रांनो. आज आपण आजपासूनच आपण या सिरीजला सुरू करणार आहोत. तर या सिरीजची मी तुम्हाला थोडा ओव्हरव्ह्यू देऊ इच्छितो. माझं नाव सुतीक्ष्ण धोटे. माझी PDQEच्या अंडरमध्ये BSc झालेलं आहे ऍग्रिकल्चर आणि मी सध्या जेनेटिक्स अँड प्लॅन ब्रीडिंगला एनरोल ऑफ फर्स्ट इयरला. तर मित्रांनो, आता आपल्याला माहितीच आहे की सगळ्यात अवेटेड भरती म्हणजेच कोणती तर कृषी विद्यापीठ हे येण्याची दाट शक्यता आहे. सोबतच आता जर आपलं 4th इयर झालेलं असेल किंवा 4th इयरच्या आपण लास्ट इयरला असेल तर MCAER ही परीक्षा सुद्धा आपल्या तोंडावर आता आलेलीच आहे. कारण की अवघा 4-5 महिन्याचा काहीतरी कालावधी राहिलेला असेल आणि त्यानंतर सगळ्या ऍग्रिकॉसचं जे एक एम राहते ते म्हणजे AFO ही सुद्धा परीक्षा या 2 परीक्षेनंतर होणारच आहे गॅरंटीड मध्ये. आता त्यापैकी जर आपण बघितली तर ही जी भरती आहे सगळ्यात जर तुम्हाला लवकरात लवकर जॉब पाहिजे असेल आणि एकदम सोप्या पद्धतीनं जॉब जर पाहिजे असेल तर ही जी भरती आहे कृषी विद्यापीठ ही एक म्हणजे तुमच्यासाठी एक चालून आलेली संधी आहे. आणि ही संधी मला नाही वाटत की कोणाला हुकवा वाटत असेल. आता लास्ट इयरला मी ज्या वेळेस कृषी विद्यापीठ भरती दिली जी महाराष्ट्र शासनाची होती त्याच्यामध्ये मला 120 पैकी 90चा स्कोर माझा आलेला ऍग्रिकल्चर मध्ये. परंतु माझं मराठी आणि इंग्लिश हे दोन खूपच म्हणजे वाईट अवस्था होती माझी मराठी आणि इंग्लिशची. त्यामुळे माझा 5 मार्कानं हे स्कोर कटलेला आहे. म्हणजे कृषी विद्यापीठ भरतीत कृषी आपल्या जे सेवक होती त्याच्यामध्ये मी लागू शकलो नाही. पण एक आयडिया आलेली आहे की कशा प्रकारे स्टडी करायचा, काय काय स्टडी करायचा आणि कुठून स्टडी करायचा. हे सगळ्यात मेन गोष्ट आहे की स्टडी आपल्याला करायचा आहे तर करायचं कुठून. कारण की अँपल अमाऊंट ऑफ बुक्स सध्या अवेलेबल आहे. लाईक 1 नंबरचं बुक आहे, 2 नंबरचं आहे, 3 नंबरचं आहे, 4 नंबरचं बुक आहे. पण आणि सगळीच बुक त्यांच्यानुसार चांगले आहेत. कोणतंच बुक वाईट नाही आणि कोणतंच बुक खराब नाही. पण आपल्याला एक असं बुक पाहिजे की ज्याच्यातून आपलं हे 4ही बुक कव्हर करू शकते. आणि जर तुम्हाला असं एका बुकाची जर म्हणजे शोध असेल तर ते बुक म्हणजे टॉपर बुक म्हणा, कोणी याला नोट्स म्हणतात. माझं तुम्हाला सगळ्यांना सजेशन आहे की सर्वांनी जर सुरुवात करत असाल तर कोण्याही बुक पासून सुरू करण्याच्या आधी आता मार्केटला अशी एक हे चालू आहे म्हणजे सर्वजण म्हणतात की या बुक पासून चालू करा. समजा ए नावाचं बुक आहे, या बुक पासून चालू करा कारण की हे बेसिक आहे. पण माझं तुम्हाला सर्वांना असं म्हणणं आहे की तुम्ही 4th इयरला आहात, तुमच्याला बेसिकची गरज नाही आहे. आणि तुम्ही आता पण जर स्पून फिडिंग जर करायच्या विचारात असेल तर मग तुम्ही ही भरतीमध्ये तुम्ही चांगल्या स्कोरनं पास होऊ शकत ना. कुठंही लागून फायदा नाही. MCR मध्ये तुम्ही लागत आहात तर कोण्याही कॉलेजला लागून फायदा नाही. युनिव्हर्सिटी कॅम्पस मस्ट आहे. त्यासाठी जर तुम्हाला करायचं असेल तर टॉपर हे एकमात्र बुक असं आहे, एकमात्र नोट्स अशी आहे जिच्यातून तुमचं सर्व सिलेबस कव्हर होणार आहे. ठीक आहे. तर आता या सिरीज मध्ये आपण दर दिवशी जास्तीत जास्त 10 मिनिटं आपण लेक्चर घेणार आहोत. आणि या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जी माझी काढलेली नोट्स आहे ही तुम्हाला देणार आहे. मी या लेक्चर सिरीज मध्ये जास्तीत जास्त जे माझे मित्र आहेत जे AFO झालेले आहे किंवा कृषी सहाय्यक झालेले आहे त्यांना सुद्धा त्यांच्या नोट्स सुद्धा घेऊन आपल्या लेक्चरमध्ये कशा प्रकारे त्यांचा सहभाग घेता येते त्यांचा ते पण मी करणार आहे. पण आता मी जे तुम्हाला याच्या पुढे लेक्चर आपलं चालू होणार आहे 10 मिनिटं दररोज आपण 10 मिनिटं लेक्चर करायचं. 10 मिनिटं का सध्या? कारण की एकदा आपल्याला सवय झाली की मग आपण 1 तासाचं लेक्चर सुद्धा करू शकतो. त्यावेळेस आपल्याला टेन्शन राहणार नाही. जे पण विद्यार्थी सुरुवात करणार आहे आणि जे विद्यार्थी 1 ते 2 वर्ष त्यांचा अभ्यास झालेला आहे, समजा त्यांचा AFO झालेला आहे, कोणाचा कृषी विद्यापीठाची तयारी चांगली झाली आहे लास्ट इयरला, कोणाची MCR लास्ट इयरला काही मार्कांनी हुकलेली आहे, त्यांना चांगला कॉलेज पाहिजे, त्यांनी सुद्धा डायरेक्ट आता मी जे नोट्स देणार आहेत त्यामधून तुमच्या नोट्स अपडेट करा. जर माझ्या नोट्समध्ये काहीतरी कमतरता असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगा. आणि जास्तीत जास्त मित्रांना तुमच्या ऍग्रिकॉसला आपल्याला हे चॅनल पोहोचवायचं आहे, हे विसरू नका. कारण की आता तुम्हाला माहित आहे की मार्केटला खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत. A चालू आहे, B चालू आहे, C चालू आहे, मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला याच्यातून घ्यायचं काय आणि किती त्यातलं आउटपुट आहे हे महत्वाचं आहे. कारण की इतकं मोठं 100,000 पानाचं बुक वाचून फायदा नाही. आता ते टाइम गेलेला आहे. तुम्हाला स्मार्ट वर्क करावं लागणार आहे आणि स्मार्ट वर्क रिपीट केल्याशिवाय येणार नाही. ठीक आहे. आता तुम्ही जे 4 वर्ष तुम्ही जे घासलेली आहे त्याच्यात तुमचं बेसिक क्लिअर झालेलं असायलाच पाहिजे. आणि आता तुम्ही जे करणार आहे, आता हे स्मार्ट वर्क करणार आहे, तुम्हाला
मी सांगत आहे की एका पुस्तकाची किंवा टॉपर नोटची 10 ते 15 वेळा रिव्हिजन करायला लागणार आहे याच्या आधी, जर तुम्हाला टॉपर बनायचं असेल तर. नाही तर मग काय चलती का नाम जिंदगी आपलं चालूच आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू दिला आणि बुक लिस्ट फक्त एकच आहे जे मी तुम्हाला सजेस्ट करेन, ते म्हणजे टॉपर आणि टॉपर बस. याच्याशिवाय कोणतंच बुक किंवा कोणतीच पीडीएफ वाचू नका. कोणी कितीही काही म्हणत असेल, टॉपर एक मात्र सोल्युशन आहे. ठीक आहे, तर आता आपण दर 10 मिनिटाचे व्हिडिओ घेणार आहे, तेच आपण स्टार्ट करू. जस्ट तुम्हाला पहिला दिवस होता म्हणून एक ओव्हरव्ह्यू दिला की आपण काय करणार आहोत, कशा प्रकारे जाणार आहोत. ठीक आहे, तर आपण सर्वात आधी जे आता सुरू करणार आहोत ते करणार आहोत आपण आपल्या क्रॉप पासून, ऍग्रो पासून सुरू करणार आहोत आपण, ऍग्रोनॉमी पासून. आता ऍग्रोनॉमी पासून सुरू करताना सर्वात मोठं जे आपलं भेव असते ते असते पिकांचं म्हणजे क्रॉपचं. आता या सिरीज मध्ये सर्वात आधी आपण क्रॉपची जनरल माहिती, मेन इम्पॉर्टंट माहिती बघणार आहोत. यामध्ये मी जनरली मेन क्रॉपच्याच व्हेरायटी लिस्ट केलेल्या आहे, इन्क्लूड केलेल्या आहे. व्हेरायटीचे लेक्चर आपण सेपरेट घेऊया. ठीक आहे, तर सर्वात पहिले क्रॉप आपलं इथं आहे जे ज्यूट आहे. ठीक आहे, आता ज्यूटची कोणती माहिती अत्यावश्यक आहे हे मेन गोष्ट आहे. सगळ्यात पहिली त्याचं बॉटनिकल नेम काय आहे, कॉर्चरस स्पेसिस. ठीक आहे, याच्या आपल्याला फॅमिली लक्षात ठेवायचे जे की टिलियासी आहे. याच्यामध्ये दोन आपल्याला याच्या हे दिसून येते, स्पेसिस दिसून येते. कोणत्या, कॉर्चरस कॅप्सुलॅरिस आणि कॉर्चरस ऑलिटोरियस. यापैकी जे कॉर्चरस कॅप्सुलॅरिस आहे हे 70% एरियामध्ये जगामध्ये हे लावले जाते. ठीक आहे, आणि कॅप्सुलॅरिस मध्ये एक मेन कंटेंट आपल्याला दिसून येते, ते असते कॉर्चेरिन नावाचा. आता त्याच्यानंतर एक मेन प्रश्न आहे की याला काय म्हणतात, म्हणजे दुसरं नाव काय आहे, कारण की वेगवेगळे नाव विचारायची आपल्या प्रत्येक परीक्षेमध्ये सवय. तर याला व्हाईट ज्यूट सुद्धा म्हणतात. कॉर्चरस कॅप्सुलरिसला काय म्हणतात, व्हाईट ज्यूट म्हणतात आणि तेच ऑलिटोरियसला तोसा म्हणतात. ठीक आहे, याच्यानंतर याचं एरिया आणि प्रोडक्शन ज्याच्यामध्ये पण इंडिया फर्स्ट आहे त्याचं प्रत्येकाचं आपल्याला एरिया आणि प्रोडक्शन करायचं आहे. ठीक आहे, तर इंडिया याच्यामध्ये सर्वात जास्त आहे. आणि जर विचार केला भारतामध्ये कुठं, तर भारतामध्ये एक मात्र उत्तर वेस्ट बेंगाल आहे. काही वेळा हे डाटा चेंज होत राहतो, त्यामुळे तुम्हाला पण या डाटाविषयी अपडेट राहणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे झाली माहिती याची आपली. त्याच्यानंतर आणखीन एक मेन गोष्ट की 1 बेल ऑफ ज्यूट म्हणजे किती किलो. 1 बेल ऑफ ज्यूट, दोन याचं कन्फ्युजन करू नका, कॉटनले सध्या दिमागात घेऊ नका. जे चालू आहे त्याच्यावर लक्ष द्या. याला 180 किलो. किती, 1 बेल ऑफ ज्यूट म्हणजे किती होतं, 180 किलो. याचा सीड रेट तसा एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, पण लक्षात असू द्या. 6 ते 8 किलो प्रति हेक्टर मध्ये आणि 4 ते 5 किलो तोसाचा आहे. ठीक आहे, व्हाईटचा आणि तोसाचा वेगवेगळा आहे सीड रेट व्हॅरी होत राहते, त्यामुळे विचारायचे याचे चान्सेस कमी आहे. आता आणखीन एक मेन गोष्ट म्हणजे हे सेन्सिटिव्ह कशाला आहे, वॉटर लॉगिंग आणि ड्रॉटला हे काय सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे याला जास्त ड्रॉटची गरज नाही आणि वॉटर लॉगिंगची पण जास्त पाणथळ जमिनीमध्ये पण हे येणार नाहीये. आता आणखीन एक मेन गोष्ट म्हणजे हार्वेस्टिंग. याची कोण्या स्टेजला आपण हार्वेस्टिंग करतो हे दिवस जाऊ द्या, दिवस इम्पॉर्टंट नाही. सर्वात मेन आहे की स्टेज कोणती हार्वेस्टिंगची मेन आहे, तर ती आहे स्मॉल पॉड स्टेज. या स्टेजला आपल्याला याला हार्वेस्ट करायचं आहे. याच्यामध्ये काही टर्म्स येतात मेन. तर रिबोनिंग म्हणजे काय, आता हे कुठं केलं जाते, हे इंडियामध्ये जनरली केल्या जात नाही, त्यामुळे हे इम्पॉर्टंट नाही. आपल्याला इम्पॉर्टंट आहे रेटिंग नावाची. रिबोनिंग मध्ये काय केलं जाते की peel out the raw bark from the green plant immediately after harvest. हार्वेस्ट झाल्यास त्याची जी बार्क आहे, ग्रीन बार्क आहे, ती काढली जाते. त्या पद्धतीला काय म्हणतो आपण, रिबोनिंग म्हणतो. आणि भारतामध्ये जी गोष्ट केल्या जाते ते रेटिंग केल्या जाते. रेटिंग इम्पॉर्टंट टर्म आहे. ज्यूट मधलं सगळ्यात इम्पॉर्टंट जर कोणती व्याख्या असेल तर ते रेटिंगची व्याख्या आहे. याच्यामध्ये काय केलं जाते, ही मॅक्रोब्रियल प्रोसेस आहे. ठीक आहे, ही एरोबिक प्रोसेस आहे. एरोबिक आणि अनएरोबिक बॅक्टेरिया काय करतात आणि फंगाय लूजन द फायबरला लूज करायचं काम करतात, त्याला आपण रेटिंग म्हणतो. ठीक आहे, आणि याच्यासाठी टेम्परेचरची किती गरज असते, याला 34 डिग्री टेम्परेचरची आवश्यकता असते. रेटिंगला किती डिग्रीची आवश्यकता असते, 34 डिग्रीची आवश्यकता असते. आणि याला आणखीन गोल्डन फायबर सुद्धा म्हणतात, हे जनरली सर्वांना माहीत राहते. ठीक आहे, तर आपण ज्यूट मध्ये काय काय पाहिलं. सर्वात पहिले आपण पहिली गोष्ट पाहिली की ज्यूटचं काय बॉटनिकल नेम आहे, कॉर्चरस स्पेसिस. त्याच्यामध्ये 2 स्पेसिस येते, कोणते येते बरोबर आहे, कॅप्सुलरिस, आणि दुसरी कोणती येते, ऑलिटोरियस. आता टोसा कशाला म्हणतात, ऑलिटोरियसला म्हणतात. कॅप्सुलरिसला काय म्हणतात, कॅप्सुलरिसला व्हाईट ज्यूट म्हणतात. त्यानंतर 1 बेल ऑफ ज्यूट म्हणजे किती, 180 किलो. त्याच्यानंतर काय, हे सेन्सिटिव्ह कशाला आहे, ड्रॉट आणि वॉटर लॉगिंगला अत्यंत हे सेन्सिटिव्ह. हार्वेस्टिंग स्टेज कोणती आहे, स्मॉल पॉड स्टेज आहे, हार्वेस्टिंग आपल्या केले जाते. रिबोनिंग हे कुठं केले जाते, चायना आणि तायवान मध्ये केले जाते. त्यानंतर रेटिंग म्हणजे काय, हे मॅक्रोब्रियल प्रोसेस आहे. याच्याद्वारे आपण जे फायबर आहे ते लूज करायचं
काम करतो आणि याला टेम्परेचरची किती गरज असते, 34 डिग्री टेम्परेचर असते. गोल्डन फायबर कशाला म्हणतात, हे एकदम कॉमन क्वेश्चन आहे आणि कधी कधी अंतिम वेळेला आपल्याला येत नाही. तर गोल्डन फायबर कशाला म्हणतो आपण, ज्यूटला गोल्डन फायबर म्हणत असतो. ठीक आहे, हे पहिलं क्रॉप आपलं. ठीक आहे, आपण रिव्हिजन करणार आहोत, रिव्हिजन क्लासच्या शेवटी आपण करणार आहोत, पण भूलू नका. दुसरं क्रॉप कोणतं मेन आहे आपलं, कॉटन आहे. कॉटन दुसरा क्रॉप येणार आहे आपलं. आता कॉटन मध्ये जे मेन गोष्ट आहे की याचं ओरिजिन कुठे आहे, इंडिया. पहिली गोष्ट इंडिया याचा ओरिजिन आहे. दुसरी गोष्ट याचं नाव काय, गॉसिपम स्पेसिस. गॉसिपम स्पेसिस पण हे तुम्हाला विचारणार नाही. तुम्हाला विचारू काय शकते, तुम्हाला विचारू शकते तर की किंग ऑफ अप्रायसल फायबर काय आहे. कारण की किंग ऑफ व्हाईट गोल्ड सर्वांना माहित आहे. गोल्डन फायबर ज्यूट झालं, व्हाईट गोल्ड कॉटन आहे. कॉटन कुठं लावले जाते, सगळे कोणत्या जमिनीत लावले जाते, कॉमन क्वेश्चन आहे. पण किंग ऑफ अप्रायसल फायबर कोणाला म्हणतात, तर कॉटनला म्हणतात. ऑइल कंटेंट किती आहे, 15 ते 25 आहे. त्याच्यानंतर एरिया आणि प्रोडक्शनचा जर विचार केला तर सर्वात जास्त एरिया भारतामध्ये असून सर्वात जास्त प्रोडक्शन आपल्याला चायनामध्ये दिसते. कॉटन चायना, प्रोडक्शन कुठं आहे, चायना. इथं आपण बरोबर गणतो, पण इथं आपण गणतो प्रोडक्शन कुठं आहे, तर चायनामध्ये याचं प्रोडक्शन आहे जास्त. ठीक आहे, आणि एरिया जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये एरिया सर्वात याचा जास्त येतो. याचं जे प्रोडक्शन आहे हे मला ज्या याच्यातून स्टडी केलं त्याच्यात मला मिळालं नाही. जर तुम्हाला याचं प्रोडक्शन काय आहे हे मला तुम्ही कमेंटद्वारे प्रत्येकाने सांगा. ठीक आहे, हे तुमचा आजचा टास्क आहे. याची फॅमिली मालवेसी हे पण इम्पॉर्टंट आहे. फॅमिली याची काय आहे, तर फॅमिली कोणती येते, याची मालवेसी फॅमिली येते. अॅन्युअल क्रॉप आहे आणि याचा टॅपरूट सिस्टीम याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. आता याच्यामध्ये दोन टाईपच्या ब्रँचेस राहते. ठीक आहे, एक ब्रँच राहते त्याला मोनोपोडियल ब्रँच म्हणतात आणि एका याला सिम्पोडियल ब्रँच म्हणतात. आता जी मोनोपोडियल ब्रँच आहे हे व्हेजिटेटिव्ह ब्रँच, कोणते व्हेजिटेटिव्ह ब्रँच आहे. हिला तुम्हाला जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे लागणार नाही. तर सिम्पोडियल ब्रँच जे आहे ते रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकते की कॉटन मधले जे सिम्पोडियल ब्रँच आहे त्याला काय म्हणतात. ठीक आहे, तर त्याला रिप्रोडक्टिव्ह ब्रँचेस सुद्धा म्हणतात किंवा रिप्रोडक्टिव्ह ब्रँचेस जे आहे त्याला कोणत्या नावानं ओळखलं जातं, सिम्पोडियल नावानं ओळखलं, सिम्पोडियल ब्रँच नावानं ओळखलं जाते. ठीक आहे, याच्यानंतर याचं क्लासिफिकेशन मध्ये हे इम्पॉर्टंट आहे की क्लासिफिकेशन मध्ये देसी कॉटन आणि हे आहे अमेरिकन कॉटन. तर देसी कॉटनचा क्रोमोझोम नंबर किती राहतो, तर किती राहतो, 26 चा क्रोमोझोम नंबर आहे. आणि अमेरिकन कॉटनचा किती आहे, 52 आहे. ठीक आहे, देसी कॉटनचा किती आहे, 26 आहे. देसी कॉटन मध्ये कोणत्या कोणत्या दोन स्पेसिस आहे, अर्बोरियम, हे जी फॉर गॉसिपम. ठीक आहे, गॉसिपम अर्बोरियम एक आणि गॉसिपम हर्बॅसियम. काय आहे, गॉसिपम अर्बोरियम आणि गॉसिपम हर्बॅसियम हे दोन आहे. हे लेंथ नसली तरी चालते लक्षात. ठीक आहे, जर तुमच्या लक्षात राहत पण हे सगळं झाल्यावर लेंथ लक्षात ठेवा. एएफओ साठी लेंथ कामा आहे. एएफओ मध्ये काही विचारतात तिथं क्वेश्चनची क्वालिटी हाय आहे. ठीक आहे, तर फायबर लेंथ किती आहे, 1.25 ते 2 अर्बोरियमची आणि हर्बेसियमची किती येते, 1.25 ते 2.30 सेंटीमीटर येते. ठीक आहे, त्यानंतर येते अमेरिकन कॉटन. आपण देसी कॉटनचा किती पाहिला, क्रोमोझोम नंबर 26 पाहिला. अमेरिकन कॉटनचा 26 दुने 52. ठीक आहे, तर 52 अमेरिकन कॉटनचा आहे आपल्या काय क्रोमोझोम नंबर. आणि याच्यामध्ये दोन येतात, हे हिरसुटम आणि बार्बेडेन्स, हे दोन इम्पॉर्टंट आहे. हिरसुटमला अमेरिकन कॉटन म्हणतात. अमेरिकन कॉटनला काय म्हणतात, अमेरिकन कॉटनचं सायंटिफिक नेम काय आहे, बॉटनिकल नेम काय आहे हे विचारल्या जाते. आणि इजिप्शियन कॉटन हे सुद्धा नाव इम्पॉर्टंट आहे. इथं दोन नाव इम्पॉर्टंट आहे, अमेरिकन कॉटन आणि इजिप्शियन कॉटन हे दोन नाव इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, आता इन इंडिया ओनली, भारत एक असा देश आहे जिथं चारही स्पेसिस लावल्या जाते. ठीक आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकते की कोणता देश आहे किंवा कोणता प्रदेश आहे जिथं चारही स्पेसिस कॉटनच्या कल्टिवेट केल्या जाते, तर कोणता आहे, एकमात्र इंडिया, मेरा भारत महान. ठीक आहे, तर याच्यामध्ये हे चारही स्पेसिस आपल्याला लावलेल्या दिसून येते. ठीक आहे, त्यानंतर की कोण्या सॉइल मध्ये सूट करते, सर्वांनाच माहिती आहे कोण्या सॉइल मध्ये सूट करते, ब्लॅक कॉटन, ब्लॅक सॉइल. बस हे आपल्या म्हणजे पूर्वजापासून पाठ आहे आपल्याला कॉटनचं एक आन्सर. ठीक आहे, पण नॉन सुटेड सॉइल कोणत्या आहे, तर नॉन सुटेड सॉइल कोणत्या आहेत, सँडी सॉइल, सलाईन सॉइल आणि वॉटरलॉक सॉइल. हे नॉन सुटेबल सॉइल आहे, कशाचे, कॉटनसाठी. ठीक आहे, टेम्परेचर नसलं चालते लक्षात तुमच्या, काही विषय. त्याच्यानंतर याच्यात काही व्हेरायटी आहेत. मी तुम्हाला म्हणलं होतं की इम्पॉर्टंट व्हेरायटी आपण नंतर घेणारच आहोत, पण काही व्हेरायटी मला वाटलं की जे बाकी व्हेरायटी आपण युनिव्हर्सिटी वाईज जाणार आहोत. समजा पीकेवीची जर पीडीकेवीची जर आपली कृषी विद्यापीठची भरती असेल तर आपण त्याच्या पाहू.
जर व्हीएन केबीची असेल तर त्याची पाहू, बीएस केबीची असेल तर त्याची पाहू, एमपी केबीची असेल तर त्याच्या व्हेरायटी पाहू. पण इथं आपल्याला जे वर्ल्ड फेमस व्हेरायटी आहेत हे बघूया आपण. ठीक आहे. तर आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले अर्बोरियमची व्हेरायटी कोणती आहे? लोहित आणि विरणा. लोहित आणि विरणा या नावाच्या हे व्हेरायटी आहेत. ठीक आहे. लोहित आणि विरणा. हर्बेसियमची कोणती आहे? दिग्विजय. सगळ्यात इम्पॉर्टंट व्हेरायटी दिग्विजय. त्यानंतर आहे संजय. ठीक आहे. हिरसुटम मध्ये गंगानगर आहे, अगेती आहे, बिकानेरी, निर्मा आहे आणि महालक्ष्मी. ठीक आहे. हे तुम्हाला पाठ करायला लागणार आहे. तुम्हाला 10 वेळा लिहून लागणार आहे. पुस्तकामध्ये 10 वेळा लिहा. महालक्ष्मी. महालक्ष्मी. महालक्ष्मी कोणाची आहे? हिरसुटमची आहे. महालक्ष्मी कोणाची आहे? हिरसुटमची आहे. महालक्ष्मी कोणाची आहे? हिरसुटमची आहे. हे केल्याशिवाय हे लक्षात राहणार नाही. याचे सिनॉनिम्स बनवा, याचे तुम्ही निमॉनिक्स बनवा. ठीक आहे. निमॉनिक्स बनवा. तुम्हाला गंगा, आता इथं काही म्हणू शकता, गंगा, अगेती, बिकानेर, काय बनवता येईल ते बनवा. ठीक आहे. त्यानंतर बार्बाडेन्सची व्हेरायटी. बार्बाडेन्सची व्हेरायटी कोणती येते? सुविन आणि सुजात. सुजाता पण एक इम्पॉर्टंट व्हेरायटी आपल्याला दिसून येते. ठीक आहे. कारण की सुजाता हे काय आहे? सुजाता व्हेरायटी इम्पॉर्टंट काय? कारण की सुजाता इम्पॉर्टंट फर्स्ट स्पिनिंग व्हेरायटी ऑफ इजिप्शियन रिलीज इन इंडिया. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट व्हेरायटी जी रिलीज झाली भारतामध्ये स्पिनिंग साठी. ओके. त्यानंतर MCU4 मार्वल आटोलं. एक्स्ट्रा लॉंग स्टेपल व्हेरायटी ऑफ हिरसुटम. एक्स्ट्रा लॉंग स्टेपल व्हेरायटी ऑफ हिरसुटमची आपल्याला दिसून येते. त्यानंतर येते त्यानंतर काय येते? आता हायब्रिड व्हेरायटी. हायब्रिड व्हेरायटीज मध्ये सगळ्यात मेन व्हेरायटी येते H4 चं तुम्हाला सर्व गोष्टी माहित पाहिजे की फर्स्ट हायब्रिड कॉटन आहे. त्यानंतर कोणाचा क्रॉस केल्यावर हे जन्माला आलता? G67 आणि अमेरिकन कॉटन. G67 आणि अमेरिकन कॉटन, अमेरिकन नेक्टरलेस या दोघांचा क्रॉस केला तेव्हा H4 डेव्हलप झाला. कोणा डेव्हलप केलं? सीटी पटेल. आपल्या एएफओ मध्ये हे येऊ शकते तुम्हाला की कुठं डेव्हलप केलता? GAU सुरत 1970. GAU सुरत 1970 डेव्हलप झालेला आहे. आणि आणखी सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन कॉटन मधला मी म्हणेन की हे इंट्रा स्पेसिफिक आहे. काय आहे? इंट्रा स्पेसिफिक आहे. ठीक आहे. आणि जी वरलक्ष्मी आपली व्हेरायटी आहे, वरलक्ष्मी, तर वरलक्ष्मी हे काय आहे? इंटर आहे. वरलक्ष्मी इंटर आहे. हे फर्स्ट तर आहेच. फर्स्ट तुम्हाला नाही विचारणार कोणी, पण इंटर का इंट्रा हे तुम्हाला विचारणार आहे. आणि सोबतच हिरसुटम आणि बार्बाडेन्सचा जेव्हा क्रॉस केला आपण त्यावेळेस आपल्याला ही व्हेरायटी भेटलेली आहे. हिरसुटम आणि बार्बाडेन्स. आणि कुठं? US धारवाड कर्नाटकाला बनलेला आहे. ठीक आहे. कर्नाटकाला बनलेला आपल्याला दिसून येते. कोणती? वरलक्ष्मी. त्याच्यानंतर काही व्हेरायटी आहेत जे मारू विकास राजस्थान याचे 16 व्हेरायटी आहे. काय इम्पॉर्टंट आहे? कारण की फर्स्ट हायब्रिड व्हेरायटी इन राजस्थान आहे. ठीक आहे. महाराष्ट्रात अधिक आहे. एवढं आपल्याला इम्पॉर्टंट याच्यात दिसत नाही. ठीक आहे. नंतर सविता आणि सूर्या इंटरस्पेसिफिक हायब्रिड. त्यानंतर एक धनलक्ष्मी राहू दे की धनलक्ष्मी व्हेरायटी कोण्या क्रॉपशी निगडीत आहे? तर कोण्या क्रॉपशी निगडीत आहे? धनलक्ष्मी व्हेरायटी आहे आपल्या कॉटन संबंधी निगडीत आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे आपली शेवटची स्लाइड घेऊया आपण, कारण की मी आणले होते 4-5 क्रॉप, पण ठीक आहे. तर त्यानंतर आपण बीटी पाहू. तर बीटी काय आहे? बॅसिलस थुरिन्जिनेसिस कधी डेव्हलप झाली, काय आहे, कसं आहे, कुठं आहे, 4th इयर पर्यंत तुम्ही शिकलेले आहे. त्याच्यात बाहेरचा विषय नाही. इम्पॉर्टंट काय काय आहे हे जाणून घ्या. रिव्हिजन लेक्चर म्हणून या लेक्चरला घ्या. कोण केलं? तर मॉन्सेंटो कंपनीने केलं. कुठून? USA ची कंपनी होती. कल्टिवेट का झालं? 1996 ले. डेव्हलप 1987 ले. कल्टिवेट 1996 ले. पण भारतामध्ये केव्हा आली? भारतामध्ये येता येईल 2002 उजाळला. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय खासियत आहे? अशी काय खासियत आहे की जे आपण बीटी घ्या म्हणतो? कारण की कुठं अटॅक करते? त्याच्या इन्सेक्ट डायजेस्टिव्ह सिस्टीम. हे वर्ड इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट प्रश्न येते. बीटी कुठं अटॅक करते? त्याच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर अटॅक करते, त्याच्या इसोफॅगसवर अटॅक करते, माउथवर अटॅक करते, हार्टवर अटॅक करते. तर कुठं करते? डायजेस्टिव्ह सिस्टीमवर अटॅक करते. आणि बीटी मध्ये काय आहे? क्राय1 AC जीन आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट याचा. आणि त्याच्यानंतर आहे मस्टर्ड. पुढे आपण घेणारच. मस्टर्ड मध्ये काय आहे? धारवाड आहे, काय आहे, बांदेर मस्तर आहे. हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. हे 2 इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बोलगार्ड 1 बनवले गेली. तर बोलगार्ड 1 कोण बनवली? महिको आणि मॉन्सेंटो. हे असं येऊ शकते तुम्हाला. आता तुम्हाला मॉन्सेंटो माहिती आहे बीटी बनवलेली आहे. तर आपण इथं कन्फ्युज होऊ शकतो की बोलगार्ड मध्ये सुद्धा मॉन्सेंटोच आहे किंवा महिकोच आहे. नाही. कोण बनवली? महिको आणि मॉन्सेंटोनं दोघांना मिळून बनवली. याच्यामध्ये जीन कोणता आहे? तर क्राय1 AC नावाचा याच्यामध्ये आपल्याला जीन दिसून येतो. त्याच्यानंतर आहे बोलगार्ड 2. 2006 बनल्या गेले बोलगार्ड 2. आणि यालाच म्हणले जाते की
सेकंड जनरेशन ऑफ बीटी कॉटन कुठून चालू झाली, तर ते कुठून चालू झाली, बोलघाट 2 पासून झाली. सेकंड जनरेशन ऑफ बीटी कॉटन बोलघाट 2 पासून सुरू झाली. याच्यामध्ये जीन कोणता आहे, क्राय 1 AC आणि क्राय 2 AB. क्राय 2 AB, इथं AC आहे, इथं AB आहे, लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका, शेवटी 2 मार्काचा सवाल असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की याच्यात एक रेफ्युजिया स्ट्रॅटेजी दिली आहे. हे कृषी विद्यापीठ आणि MCR तर नाही विचारणार, परंतु AFO हे विचारू शकते. याच्यामध्ये काय केलं जाते की आपला हे एरिया आहे, आता हे 100% एरिया आहे. आता या 100% एरिया मधला काय केलं जाते, जे 20% एरिया आहे हे कशासाठी ठेवला जाते की नॉन बीटी कॉटन साठी राखीव ठेवला जाते. का राखीव ठेवला जाते, कारण की दिस इज प्रिव्हेंट रेजिस्टन्स टू बोलवॉर्म अगेन्स्ट द बीटी कॉटन. कारण की आपल्याला बोलवॉर्मला जे आहे, बोलवॉर्म काय असते, आता सेम आपण जर व्हेरायटी वापरत गेलो, समजा इथे बीटी 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, तेच लावून, तर जे आपले बोलवॉर्म आहेत, बोलवॉर्म हे काय करू शकते, बोलवॉर्म याचं रेजिस्टंट डेव्हलप करू शकते बीटी कॉटनचं त्याच्यामध्ये स्वतःमध्ये. त्यामुळे आपल्याला हे 20% जमीन आपल्याला नॉन बीटी साठी वापरायची आहे. पण आता हे टेक्निकली कोणी वापरत नाही, ते वेगळा विषय. पण त्या गोष्टीला काय म्हणते, आपण 20% जमीन आपण नॉन बीटी कॉटन साठी ठेवतो आणि बाकी जमीन आपण बीटी कॉटन लावतो. तर कशासाठी, कारण की रेजिस्टन्स त्यांच्यामध्ये डेव्हलप नाही व्हावं म्हणून बोलवॉर्म मध्ये. यालाच म्हणतात रेफ्युजिया स्ट्रॅटेजी आपण म्हणतो. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला शुगर केन आहे, बाकी खूप सारे क्रॉप आहेत, हे आता आपण नंतर बघूया. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. आता आपण जे पण आता लगेच म्हटलं मी की आजच्यासाठी एवढंच, की जे पण गेले असेल त्यांच्यासाठी एकदा सांगतो की जायचं नाही, कारण की आपण जे वाचलं हे आठवण्याचा प्रयत्न करा की आपण काय काय केलं. की आपण सगळ्यात पहिले आपण ज्यूट पाहिलं. ज्यूटमध्ये काय काय पाहिलं, आपण ज्यूटमध्ये त्याचं नाव पाहिलं, काहीतरी त्याचं नाव होतं, कॉर्चोरस नाव होतं. त्यानंतर आपण काय पाहिलं की त्याच्यामध्ये 2 प्रकारचे स्पेसिस पाहिले आपण, एक कॅप्सुलरिस नावाची, ज्याला काय म्हणतात की व्हाईट ज्यूट म्हणतात, एक पाहिले की आपण ऑडिटोरियस आहे, त्याचं काय टोसा म्हणतो. त्यानंतर आणखीन काय आठवलं की एरिया प्रोडक्शन सर्वात जास्त कुठं आहे, इंडियामध्ये. ठीक आहे. आणि भारतामध्ये कुठं म्हणलं तर वेस्ट बेंगालमध्ये. त्यानंतर 1 बेल पाहिला आपण किती, 180 किलो. त्यानंतर सीड रेट आपण मी म्हणलं होते कामानी, पण लक्षात असू द्या. त्यानंतर हे कसं आहे की ड्रॉट आणि वॉटर लॉगिंगला सेन्सिटिव्ह आहे. हार्वेस्टिंग केव्हा केली जाते, स्मॉल पॉट स्टेजला केली जाते. रिबॉर्निंग म्हणजे काय असते, रेटिंग म्हणजे काय असते, इंडियामध्ये काय केलं जाते, रेटिंग केलं जाते. रेटिंग काय आहे, मॅक्रोबियल प्रोसेस आहे. टेम्परेचर किती लागते, 34 डिग्री लागते. ठीक आहे. त्यानंतर आपण काय पाहिलं, त्यानंतर आपण पाहिलं होतं की कॉटन पाहिलं, कॉटनचं नाव पाहिलं. कॉटनमध्ये मेन काय आहे, ते किंग ऑफ अप्रेसल फायबर आहे. ऑइल कंटेंट किती आहे, 15 ते 25% आहे. सर्वात जास्त प्रोडक्शन चायनामध्ये आहे, इंडियामध्ये नाही. इंडिया नका करू, चायनामध्ये प्रोडक्शन आहे. एरिया कुठे, इंडियामध्ये आहे. चुकलं असेल तर मला सांगा कमेंटद्वारे, मी चेंज करतो. फॅमिली कोणती आहे, मालवेसी आहे. त्यानंतर पाहायला लागतील 2 प्रकारचे ब्रांचेस आहे, मोनोपोडियल आहे, सिम्पोडियल आहे. कशासाठी मोनोपोडियल, बरोबर आहे, हा व्हेजिटेटिव्ह साठी. सिम्पोडियल रिप्रोडक्टिव्ह साठी. त्यानंतर क्लासिफिकेशन पाहिलं आपण, क्लासिफिकेशन देशी पाहिलं आणि विदेशी पाहिलं. देशी किती, 26, विदेशी किती, 52. आणि विदेशीच इम्पॉर्टंट आहे, कारण की हिरसुटमचं नाव काय, अमेरिकन कॉटन आहे, जे की क्वेश्चन विचारलं जाते. आणि बार्बाडेन्सचं नाव काय आहे, इजिप्शियन कॉटन आहे. 4ही स्पेसिस लावणार एकमेव देश कोणता आहे, तर भारत आहे. त्यानंतर आपण पाहिलं की त्याच्या व्हेरायटी पाहिल्या. व्हेरायटीमध्ये सगळ्यात मेन व्हेरायटी कोणती सांगितली मी तुम्हाला, सुजाता. काऊन आहे, कारण की फर्स्ट स्पिनिंग व्हेरायटी इजिप्शियनची आहे. MCU5 आहे, हायब्रिड व्हेरायटी. H4 आहे. H4 काय आहे, इंट्रा आहे. मग इंटर कोण आहे, वरलक्ष्मी आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं की धनलक्ष्मी पण आहे, मारू पण आहे. त्यानंतर आपण सगळ्यात शेवट काय पाहिलं की बीटी कॉटन. बीटी कॉटन केव्हा आलं, 87 आलं. भारतात केव्हा आणलं, 2002 आलं. वा. कल्टिवेट 1996 केलं. कोण बनवलं, मॉन्सेंटो, USA मध्ये होतं. मग बीटी मध्ये अशी काय खासियत आहे, कारण की डायरेक्ट डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जाऊन लार्वाच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जाऊन अटॅक करते. कोणतं जीन आहे, क्राय1 AC जीन आहे. नंतर बोलवाड 1 आलं, नंतर बोलवाड 2 आलं. बोलवाड 2 केव्हा आलं, 2006 मध्ये आलं. काऊन इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यामध्ये क्राय1 AC आणि क्राय1 2 AB जीन दोन्ही पण आहे, आणि याला सेकंड जनरेशन ऑफ बीटी कॉटन म्हणतात. त्यानंतर आपण शेवटी पाहिलं की रेफ्युजिया स्ट्रॅटेजी काय विचार करा तुम्ही. ठीक आहे. तर आजच्या या लेक्चर साठी एवढं. जास्तीत जास्त ऍग्रिकॉस मुलांना आपलं चॅनल शेअर करा, आणि फास्ट मध्ये रिव्हिजन साठी उद्यापासून 6 वाजता आपण लेक्चर अपलोड करत जाऊ. सर्वांनी जुळत जा आपल्यासोबत. ठीक आहे. चला, थँक्यू या लेक्चर साठी. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बुक लिस्ट बघितली, कोणते कोणते या तिन्ही स्पर्धा परीक्षेसाठी एक कोणती वन स्टॉप सोल्युशन कोणतं बुक आहे ते आपण बघितलेलं आहे. ज्यांनी कोणी पण पहिला व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी जाऊन पहिला व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये आपण इतंभूत माहिती दिली की कशा प्रकारे डिस्ट्रॅक्शन अवॉइड करायचं, आणि सोबतच वन स्टॉप सोल्युशन कोणतं आहे. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण काही एक क्रॉप होतं आपलं कालचं, कॉटन बद्दलची काही माहिती आपली राहिली होती कालच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे.
तर आता आपण कॉटन बद्दलची काही राहिलेली माहिती पाहूया. तर काल आपण कॉटन बघितलं की त्याचे टाईप कोणते आहे, त्याची व्हेरायटी कोणती आहे, ठीक आहे. कोण्या कॉटनला काय कोण्या नावानं ओळखलं जातं, कोणत्या त्याच्यामध्ये मेन प्रोसेस आहेत, रेटिंग आहे, आणखीन कोणती प्रोसेस आहे, रेटिंग ज्यूटमध्ये आहे, ठीक आहे. हे प्रोसेस आपण बघितल्या होत्या. तर आता आपण याच्यात बघणार आहोत की पुढे कॉटनचं काय. तर डिलिंटिंग किंवा डिफ्युजिंग हे कसे केले जाते. तर सल्फ्युरिक ऍसिड 1:10 1:10 घेतल्या जाते. म्हणजे ऍसिड हे 1च्या रेशोमध्ये आणि 10च्या रेशोमध्ये कॉटन घेतल्या जाते आणि याच्याद्वारे आपण डिलिंटिंग करत असतो. याच्याद्वारे काय केलं जाते की किलिंग द हायबरनेटिंग इन्सेक्ट, आपण हायबरनेटिंग होणारे इन्सेक्ट आणि डिसीज पॅथोजन याच्यातून म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह म्हणू शकतो किंवा ऑप्लिकेशन म्हणू शकतो. आणि हे इझी फॉर सोईंग अँड रॅपिड जर्मिनेशन सुद्धा साठी सुद्धा वापरली जाते. कोणती? डिलिंटिंग. ठीक आहे. याच्यानंतर जे आहे ते सीड. आता मी म्हटलं होतं की जे बाकीच्या क्रॉपसाठी सीड रेट एवढा इम्पॉर्टंट नाही, परंतु कॉटनचा जर आपण विचार केला तर याच्यासाठी सीड रेट इम्पॉर्टंट आहे. देसी कॉटनचा सीड रेट किती आहे तर 10/18 kg पर हेक्टर लागते. अमेरिकन कॉटनसाठी 15 ते 25 kg पर हेक्टर आपल्याला सीड लागत आहे. आणि याची प्लॅन्ट पॉप्युलेशन किती आहे तर 50,000 ते 80,000 आपल्याला प्लॅन्ट पॉप्युलेशन दिसून येईल. सोबत हायब्रिडचं पॉप्युलेशन आपलं सीड रेट किती आहे तर 2 ते 3 kg 2 ते 3 kg. पण याचे जे प्लॅन्ट पॉप्युलेशन आहे 16,666. हे जसंच्या तसं प्रश्न तुम्हाला विचारल्या जाते एक्झाम मध्ये. सोबतच बीटी कॉटनचा किती, सगळ्यात कमी बीटी कॉटनचा 1 ते 1.5 किलोच आपल्याला प्रति हेक्टर साठी सीड लागते. 10,000 याचं प्लॅन्ट पॉप्युलेशन आपल्याला प्रति हेक्टर दिसून येते. ठीक आहे. आता सोईंगचा जे टायमिंग आहे नॉर्थ इंडियामध्ये टायमिंग काय आहे तर फर्स्ट फोर्टनाईट ऑफ मे. सेंट्रल इंडियामध्ये काय आहे की जूनच्या लास्ट वीक मध्ये आणि जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये आपण लावतो सेंट्रल इंडियामध्ये, आणि तामिळनाडूमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान लावतो. ठीक आहे. आता एकदम अल्ट्रा नॅरो स्पेसिंग आहे, कुठं केलं जाते किंवा डेव्हलप कुठं झाली तर ती युएसए मध्ये आपल्याला सर्वात जास्त दिसून येते. आणि जी स्पेसिंग किती 19/19 सेंटीमीटर स्क्वेअर. हे पण व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे का, 19/19 सेंटीमीटर स्क्वेअर. किती प्लॅन पॉप्युलेशन आहे 2,77,000 2,77,000 प्लॅन पॉप्युलेशन अल्ट्रा नॅरो मध्ये आपले बसते. ठीक आहे. याच्यामध्ये काही हे आहे की एक स्क्वेअर नावाचा टर्म वापरला जाते. ठीक आहे. स्क्वेअर नावाचा टर्म वापरला जाते आपल्या कापसामध्ये. तर ते कशासाठी, जे फ्लावर बर्ड आहे ना त्याच्या अपिअरन्सला आपण काय म्हणतो स्क्वेअर म्हणतो. ठीक आहे. फ्लावर बर्डच्या अपिअरन्सला. त्यानंतर टॉपिंग आणि निपिंग हे दोन पद्धती आहेत. एक स्पेशल प्रॅक्टिस केल्या जाते आपण वेगवेगळ्या क्रॉपमध्ये. ठीक आहे. निपिंग कशामध्ये करतात तुम्ही कमेंटद्वारे सांगा. टॉपिंग जे केलं जाते हे काय असते की रिमूव्हल ऑफ टर्मिनल ग्रोथ पॉईंट, ग्रोईंग पॉईंट टर्मिनल काढला जातो. कशासाठी, सिम्पोडियल ब्रँचिंगसाठी. आता सिम्पोडियल ब्रँचिंग काय तर कालचं लेक्चर तुम्हाला बघावे लागेल. सिम्पोडियल ब्रँचिंगला इनकरेज करासाठी आणि गुड बॉल डेव्हलपमेंटसाठी आपण काय करतो, टॉपिंग नावाची प्रोसेस करतो. ठीक आहे. आणि किती दिवसांनी केली जाते, 80 ते 90 दिवसांनी केली जाते. त्याच्यानंतर आहे की जिनिंग म्हणजे काय. जिनिंग काय असते की सेपरेशन ऑफ फायबर आपण सेपरेट करतो सीड कॉटन पासून. दोन टर्म मध्ये कन्फ्युजन होते, लक्षात ठेवा. सेपरेशन ऑफ फायबर काढून राहिलो आपण कशापासून, सीड कॉटन पासून. त्याला आपण त्या पद्धतीला आपण त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो जिनिंग म्हणतो. आणि त्याला आपण जिनिंग म्हणतो. आणि जिनिंग हे किती आहे 30 ते 35% केली जाते. ठीक आहे. याची जिनिंग पर्सेंटेज किती असते कापसा, 30 ते 35% असते. ठीक आहे. आता त्यानंतर काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे जसे तसे पाठ ठेवाच लागणार आहे आपल्याला. याच्यामध्ये काही ट्रिक काही नाही आहे. ठीक आहे. पाठांतराशिवाय पर्याय नाही. 2,4-D रेजिस्टंट कॉटन कोणता तर जिन TFDA. ठीक आहे. त्यानंतर कॉटन इज हायली सेन्सिटिव्ह टू, हे प्रश्न जसे तसा येते. 2,4-D आणि ग्लायफोसेटले काय आहे, हायली सेन्सिटिव्ह आहे. सॉरी मी रजिस्टंट म्हणणार. ठीक आहे. कॉटन हायली सेन्सिटिव्ह टू 2,4-D आणि ग्लायफोसेट. ओके. कोणतं प्लांट हार्मोन वापरलं जाते याच्यामध्ये, प्लॅनोफेक्स आणि सायकोसेल वापरलं जाते. प्लॅनोफेक्स मध्ये काय अल्फा नॅफ्थलिक ऍसिटिक ऍसिड आहे. ठीक आहे. त्यापुढे काय, कॉटन सीड आणि सीड कॉटन या दोन टर्म मध्ये कन्फ्युजन होते. ठीक आहे. कॉटन सीड एक आणि सीड कॉटन मध्ये. आता कॉटन सीड म्हणजे काय, ठीक आहे. कॉटन सीड म्हणजे काय की सीड आफ्टर रिमूव्हिंग लिंट, सीड आफ्टर रिमूव्हिंग लिंट. ठीक आहे. आणि काय सीड कॉटन काय, सीड प्लस लिंट. सीड आणि लिंट सीड कॉटन म्हणतात. आणि कॉटन सीड म्हणजे सीड आफ्टर रिमूव्हिंग लिंट असते. ठीक आहे. क्लिअर झालं आपलं सीड कॉटन आणि कॉटन सीड मध्ये. त्यानंतर याची फायबर मॅच्युरिटी कशानं मोजली जाते, इम्पॉर्टंट, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन की सीड कॉटन विद्यापीठ भरती मधला फेवरेट क्वेश्चन असू शकते की अरिलोमीटर हे आपण काय करतो फायबर मॅच्युरिटी मोजतो कापसामधली. ठीक आहे.
त्यानंतर काय ते लिंट पर्सेंटेज किती आहे, जिनिंग पर्सेंटेज पाहिला आपण, लिंट पर्सेंट किती आहे 33%, लिनिंग पर्सेंटेज 33 आहे. आता फायबर लेंथ आणि फायबर फाईननेस आहे काय जेनेटिक ट्रेट आहेत, फिजिओलॉजिकल आहे, मॉर्फोलॉजिकल आहे, कशा प्रकारचं ट्रेट आहे, सरळ सरळ क्वेश्चन येऊ शकते. हे मी इम्पॉर्टंट पॉईंट काढलेले आहे, वेगवेगळ्या बुक मधून हे काढलेले पॉईंट आहे जे आपल्या परीक्षेत येऊ शकतात. काय जेनेटिक ट्रेट आहे. त्यानंतर काय फायबर थिकनेस कशाने मोजली जाते, तर निपीनेसनं मोजली जाते. स्पिनिंग परफॉर्मन्स 3 दिसले आपल्याला, नंबर ऑफ काउंट न मोजली जाते. त्यानंतर आपण काल पाहिलं होतं की 1 बेल ऑफ कॉटन, मी म्हटलं होतं की तिथं कन्फ्युज होऊ नका, काय होतं 1 बेल ऑफ कॉटन, काय होतं 180, काय होतं कमेंट करून सांगा काय होतं. ठीक आहे, तर इथं काय येते की 1 बेल ऑफ कॉटन किती असते, 170 kg. ठीक आहे. आता याच्यामध्ये कापसामध्ये टॉक्सिक पिगमेंट कोणतं असते, कापसामध्ये म्हणजेच कापसाच्या सीडमध्ये कोणतं असते, तर ग्लायसोफॉल नावाचा असते. ठीक आहे, याच्या नाव सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो टेक्निकल नेम म्हणून. ठीक आहे. त्यानंतर कॉटन फायबर इज इलॉंगेशन अँड आउटग्रोथ ऑफ कशाचा आहे, इपिडर्मल सेल. हे थोडा किचकट क्वेश्चन होऊ शकतो, विचारण्याची शक्यता कमी आहे, पण लक्षात असू द्या. कशात आहे, इपिडर्मल सेलचं काय ते इलॉंगेशन आहे. हे तुम्हाला पॉइंट सहसा मिळणार नाही, लक्षात राहत नाही. त्यामुळे जशी तुमच्या बुक मध्ये लिहून घ्या, तुमच्या नोट्स मध्ये ऍड करा नसेल तर, आणि याच्यापेक्षा चांगले पॉइंट असेल तुमच्याकडे तर ते आम्हाला कमेंट सुद्धा करा. ठीक आहे. त्यानंतर काय की याच्यामध्ये काही फिजिओलॉजिकल आपल्याला डिसऑर्डर दिसून येतात. काय दिसून, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर दिसून येतात. त्यापैकी पहिली कोणती आहे, तिरक किंवा बॅड बॉल ओपनिंग आहे, रेड लिप आहे, लिटिल लिप आहे, क्रिंकल लिप आहे. हे जसे तसे लक्षात ठेवा लागतं. ते प्रश्न सरळ सरळ येतो इथून. लिटिल लिप कशामुळे डिसऑर्डर होते, तर झिंक मुळे होते. झिंकची काय डिफिशियन्सी का टॉक्सिसिटी, तर डिफिशियन्सीमुळे होते. तसंच क्रिंकल लिप कसं आहे, यमेनची काय डिफिशियन्सीमुळे होत आहे. आता जे म्हटलं की तिरक बॅड बॉल ओपनिंग, तिरक म्हणजेच काय ते बॅड बॉल ओपनिंग. प्रोनाऊन्सिएशन मध्ये फरक येऊ शकतो, माझं प्रोनाऊन्सिएशन थोडं खराबच आहे. कसं होते, ड्यू टू अर्ली सोईंग मुळे पण होते, किंवा वॉटर स्ट्रेस जास्त जर भेटत असेल प्लॅनला तरी सुद्धा बॅड ओपनिंग त्याची होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर आहे रेड लिप कशामुळे होते, तर अमेरिकन कॉटन हे काय मोर ससेप्टेबल आहे रेड लिपला. रेड लिप जर आपल्याला दिसत असेल तर आपल्याला अमेरिकन कॉटन मध्ये हे दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर आता जे क्रॉप घेऊ आपण ते सिसॅमोम घेऊ. ठीक आहे. कॉटनचा कालचं एक्सटेन्शन केलं. ठीक आहे. आपल्याला डेली 10 ते 15 मिनिटं क्लास घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पण ताण नाही आला पाहिजे आणि सोबत आपली रिव्हिजन पण झाली पाहिजे. आता जे सेकंड पाहिलं आपण आता हे सिसॅमम बघूया. तर सर्वात आधी सिसॅममचं आपलं बॉटनिकल नेम, कारण की बॉटनिकल नेम विद्यापीठ भरतीमध्ये विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. एमसीआर मध्ये हे बॉटनिकल नेम शक्यता नाही, आणि जर आपण एहेपोचा विचार जर केला तर ते विचारणार पण नाही. पण कॉमन सेन्स साठी आपल्याला माहित असलं पाहिजे काय सिसॅमम इंडिकन. त्याच्यानंतर प्रश्न विचारू शकते की हे काय आहे, तर क्वीन ऑफ ऑइल सीड आहे. ठीक आहे. फॅमिली कोणती आहे, पिडिलियासी. फॅमिली तुमची सगळे बोटावर मुखपाट असली पाहिजे. क्रोमोझोम नंबर किती आहे, 26. याचं ओरिजिन साऊथ वेस्ट आफ्रिका अँड इंडिया. तुम्हाला प्रश्न असा पण येऊ शकतो की ओरिजिन ऑफ सिसॅमम एका ठिकाणी आफ्रिका देऊ शकते, साऊथ वेस्ट आफ्रिका, आणि एका ठिकाणी इंडिया देऊ शकते. तर आपल्याला हे दोन जर असेल ऑप्शन तर ए आणि बी टिक करायचं. ठीक आहे. एक नाही, ए आणि बी दोन्ही सुद्धा. याच्यामध्ये ऑइल कंटेंट किती आहे, ऑइल कंटेंट साठी हे महत्वाचं कारण, प्रोटीन कंटेंट साठी नाही. ऑइल कंटेंट 50% प्रोटीन आपल्याला सिसॅमम मध्ये दिसून येते. आणि असं कोणत्या क्रॉपचं ऑइल आहे जे क्लोरेस्ट्रॉल फ्री आहे, हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इथं क्लोरेस्ट्रॉल फ्री, इथं तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. तर कोणतं आहे ते आहे सिसॅममचं काय क्लोरेस्ट्रॉल फ्री आपल्याला याचं ऑइल दिसते. ठीक आहे. याच्यामध्ये कोणतं ऍसिड आहे, एक लिनोलिक नावाचा ऍसिड आहे. प्रोनाऊन्सिएशन तुम्ही एकदा बघून घ्या. लिनोलिक ऍसिड आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. त्याच्यानंतर याच्या इन्फ्लोरन्सला काय म्हणतात, तर काय म्हणतात, रेसिम म्हणतात. इन्फ्लोरन्सला रेसिम. आणि फ्रूट कसं असते, कॅप्सूल. फ्रूटला कॅप्सूल म्हणतो आपण. याच्यामध्ये आता सिसॅमम सर्वात जास्त कुठं प्रोड्यूस केलं जाते, कुठं सगळ्यात जास्त तेल खाल्लं जाते, भारतात. अशा प्रकारे लक्षात ठेवा. इंडियामध्ये सर्वात जास्त, आणि याच्यात ऑइल कंटेंट किती आहे, 50%. काय क्लोरेस्ट्रॉल फ्री ऑइल आहे याच्यामध्ये. ठीक आहे. याचा सीड रेट डेप्थ आपल्याला कामा नाही. ठीक आहे. त्यानंतर याच्या काही महत्वाच्या व्हेरायटी आहेत. कधी प्रगती झाली, JLT26, AK84, प्रताप, TC25, माधवी, तापी, गौरवी, चंदन. हे तुम्ही डेली वाचू रिव्हिजन करू आणि 10 वेळा लिहून पाठांतर होणार आहे, कारण की व्हेरायटी सुद्धा कृषी विद्यापीठ मध्ये विचारली जाते. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवणं आवश्यकता आहे. याच्या सीड मध्ये कोणतं केमिकल कंटेंट असते. आता हे जे प्रश्न आहे हे आपण AFOच्या लेवलचा आपण म्हणू शकतो. याचे कोणते केमिकल कंटेंट आहे, सिसॅमोलिन आहे,
सेमेरिन आहे, पिरोरेझिनॉल आहे, लॅरिसिरिसिनॉल आहे, लॅरिसिरिसिनॉल सुद्धा आहे. आणि हे जे दोन आहे सिसेमोलिन आणि सेसेमिन हे काय अँटीटॉक्सिडंट म्हणून सुद्धा हे वापरले जाते. ठीक आहे. आजच्यासाठी आपण 10 मिनिटाचा कोटा पूर्ण केलेला आहे, पण तुम्ही कालचं लेक्चर सुद्धा करून या. आणि त्यानंतर आपल्यापाशी खूप सारे क्रॉप्स आहेत, खूप सारे कंटेंट आहेत. तुम्ही कमेंटद्वारे सुद्धा सांगा की आणखी तुम्हाला कोणत्या क्रॉपमध्ये भारी चाललं, कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये ऍड व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर आपण आजचं लेक्चर इथं थांबूया. ठीक आहे. काल आपण आपल्या या सिरीजमध्ये कॉटन आणि आणखी एक क्रॉप बघितलं होतं. ठीक आहे. आता आज आपण बघणार आहोत शुगर केन. शुगर केनचे कोणते कोणते महत्वाचे पॉईंट आहे जे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे हे पॉईंट सर्वात आवश्यक आहेत आपल्या स्टडीच्या दृष्टिकोनातून. बाकी जे आपण बेसिक पॉईंट करतो त्याच्या ते तर आहेच, पण हे पॉईंट आपल्या परीक्षेत विचारण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे. तर सर्वात पहिले शुगर केन. शुगर केनचं नाव जरी एवढं इम्पॉर्टंट नाही, पण हे कोण्या ओरिजिन कुठं, इंडिया आणि न्यू गिनी हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये काही स्पेशल प्रॅक्टिस केली जाते. सरळ प्रश्न असा पण येऊ शकतो की खालीलपैकी कोणती प्रॅक्टिस हे कोण्या क्रॉपमध्ये केली जाते. तर याच्यामध्ये कोणते कोणते स्पेशल प्रॅक्टिस आहेत. एक ट्रॅशिंग, एरोविंग आणि रॅटुनिंग हे स्पेशल प्रॅक्टिस याच्यामध्ये केले जाते. ठीक आहे. याचे बाय प्रोडक्ट कोणते आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. गॅसेस आहे, मोलॅसिस आहे आणि प्रेसमड हे 3 जे प्रोडक्ट आहेत, जे बाय प्रोडक्ट आहेत, हे इम्पॉर्टंट आहे शुगर केन मध्ये. त्यानंतर जर आपण याचं एरिया आणि प्रोडक्शन जर बघितलं तर सर्वात जास्त कुठे आहे, ब्राझील, एकमात्र देश. एरिया पण जास्त आहे आणि प्रोडक्शन पण इथं जास्त आहे. पण तुम्ही प्रोडक्टिव्हिटीवर जर लक्ष केंद्रित केलं तर हे पेरू मध्ये आहे. जर तुम्हाला कन्फ्युज करायचा असला एक्झामिनरला तर तो प्रोडक्टिव्हिटी विचारणार. प्रोडक्टिव्हिटी सर्वात जास्त कुठे आहे, पेरू मध्ये आहे. जर आता इंडियाचा जर आपण विचार केला तर इंडियाचा एरिया आणि प्रोडक्शन युपी मध्ये सर्वात जास्त येतो, एरिया आणि प्रोडक्शन. पण एरिया आणि प्रोडक्शन जरी युपी मध्ये जास्त असेल, पण सर्वात जास्त शुगर फॅक्टरीज हे महाराष्ट्रामध्ये, सगळ्यात जास्त शुगर फॅक्टरीज कुठे आहे, हे महाराष्ट्रामध्ये. विद्यापीठाच्या भरतीमध्ये येण्याजोगता हा प्रश्न आहे की सर्वात जास्त शुगर फॅक्टरीज कुठे आहेत, कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर आणि भारतामध्ये प्रोडक्टिव्हिटी म्हणलं तमिळनाडू, कॉमन क्वेश्चन आपल्या सर्वांना माहितीच असतो. त्यानंतर याचे 3 स्पेसिस पडतात. कोणते कोणते येतात, ऑपिन्सिनेरियम, सिनेन्सिस आणि बार्बेरी. याला काय म्हणतात, याची कोण्या नावाने याला ओळखले जाते की ऑपिन्सिनेरियमला नोबेल केन म्हणतात. मग आता लक्षात कसं ठेवायचं, ऑपिन्सिनेरियम तर ऑफिसमध्ये कोण माणूस जातो, नोबेल माणूस जातो ऑफिसमध्ये, मग नोबेल केन. ठीक आहे. सिनेन्सिस चिनेन्सिस या प्रकारे हे लक्षात ठेवता येते आपल्याला. ठीक आहे. चायनीज केन आणि बार्बेरी इंडियन केन. ठीक आहे. 3 केन जे आपण याच्या स्पेसिस पाहिलं, कोणती, ऑपिन्सिनेरियम, दुसरी पाहिली आपण सिनेन्सिस आणि तिसरी पाहिली आपण बार्बेरी. त्याला नोबेल केन, चायनीज केन आणि इंडियन केन म्हणतात. याचा आपल्याला क्रोमोझोम नंबर सुद्धा आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर जे ऑपिन्सिनेरियम मध्ये याच्या शुगर आणि लो फायबर आहे आणि च्युइंग पर्पज साठी वापरले जाते. ठीक आहे. हे आपल्याला हे पण आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये राहिली सांगायची की हे कुठं कोण्या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त लावले जाते. तर आपण जे बार्बेरी जर बघितलं, बार्बेरी इंडिजिनियस टू नॉर्थ ईस्टर्न इंडिया. डायरेक्ट प्रश्न येतो की बार्बेरी हे कोण्या प्रदेशामध्ये जास्त लावले जातो किंवा इंडिजिनियस टू नॉर्थ आणि ईस्टर्न इंडियामध्ये कोणत्या प्रकारची स्पेसिस लावली जाते, तर बार्बेरी लावली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे 2 स्पेसिस एक कल्टिवेटेबल पाहिले आपण, आणि रोबुस्टम आणि स्पॉन्टेनियम हे कोणते आहेत, वाईल्ड स्पेसिस आहेत. आता हा प्रश्न कसा विचारू शकतो की विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस कल्टिवेटेबल स्पेसिस म्हणू शकतो. तर त्यावेळेस या दोघांचं नाव आपल्याला आठवण ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे. स्पॉन्टेनियम आणि रोबुस्टम. त्यानंतर याची फॅमिली ग्रॅमिनी आहे. हा जन्म आपल्याला पाहत आहे. इन्फ्लोरन्स कोणता आहे, एरो. इन्फ्लोरन्सला काय म्हणतात, तर याच्या इन्फ्लोरन्सला काय म्हणतात, एरो म्हणतात. ठीक आहे. फ्लावरिंग एज किती आहे, 11 ते 12 मंथ, आपल्या कामात नाहीये. टेम्परेचर किती लागते, टेम्परेचर हे मेन क्रॉप आहे, आपण टेम्परेचर लक्षात ठेवलं तर चालेल, 26 ते 32 डिग्री लागते. ठीक आहे. पीएच नसलं तरी चालेल आपल्याला लक्षात. तर याच्यासाठी आपण सुटेबल सॉइल कोणती आहे जनरली आपल्याला माहित असते, ते कमेंटद्वारे सांगा आपल्याला कोणती आहे. पण नॉन सुटेबल सॉइल कोणती आहे, सलाईन सॉइल, अल्कलाईन सॉइल आणि ऍसिडिक सॉइल आपल्याला शुगर केन साठी आपण जनरली वापरत नाही किंवा आपल्याला रिकमेंड केले जात नाही. तर नॉन सुटेबल सॉइल कोणते, सलाईन, अल्कलाईन आणि ऍसिडिक सॉइल. त्यानंतर याची जर आपण आता व्हेरायटीज पाहतो. ठीक आहे. तर याच्या इम्पॉर्टंट व्हेरायटीज कोणकोणत्या येते, याची जे व्हेरायटी येते इथं वंडर केन मध्ये 2 व्हेरायटी इम्पॉर्टंट आहे, COC 617 आणि CO कोयंबतूर 419 हे 2. आता रेड रॉट रेजिस्टंट व्हेरायटी कोणत्या आहेत, CO 1148, CO 8023, CO 7704, CO 8610.
आता हे जे व्हेरायटी आहे हे 10 वेळा लिहिल्याशिवाय आठवत नाही. याचे निमोनिक्स बनवा आणि होता होईपर्यंत डेली व्हेरायटीज रिवाइज करायचा प्रयत्न करा. दुसरा कोणताही पर्याय नाही. 10 वेळा घासल्याशिवाय होणार नाहीये. ठीक आहे. जेवढं सोपी दिसते व्हेरायटी तेवढी व्हेरायटी सोपी नाही, पण व्हेरायटीनं आपलं जे स्कोर आहे हे आपल्याला रँकिंगचा स्कोर बनवू शकते. ठीक आहे. त्याच प्रकारे स्मट रेजिस्टंट व्हेरायटी कोणती आहे? CO 527 आणि CO 49 ही व्हेरायटी कोणती आहे? स्मट रेजिस्टंट व्हेरायटी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सेट. सेट काय? हे मटेरियल यूज फॉर अ सोईंग. सरळ सरळ प्रश्न विचारू शकते की शुगर केनचा कोणता भाग आपण याच्यासाठी लावत असतो, पेरणीसाठी लावतो, पण त्याला काय म्हणतात आपण? सेट म्हणतो. पण सेट कसा असला पाहिजे? सेट आपण घेताना हे 1 year ओल्ड असला पाहिजे आणि 1/3 ऑफ हाफ पोर्शन आपण घेत असतो. आता 1/3 ऑफ हाफ पोर्शनच का घेतो? 1/3च का घेतो? कारण की याच्यामध्ये काय असते? हाय ग्लुकोज कंटेंट असते. ठीक आहे. हाय ग्लुकोज कंटेंट असते, त्यामुळे आपण टॉप टू हाफ पोर्शन आपण घेत असतो. ओके. आणखीन एक त्याच्यानंतरचं मेन क्वेश्चन येते की जे बड संख्या किती आहे हे किती असली पाहिजे? जर सिंगल बड जर असला तर ते किती असले पाहिजे? डबल बड जर असला, ठीक आहे, तर किती संख्या किती असली पाहिजे? रूपसंख्या किती असली पाहिजे? जर 3 बड जर असेल आपल्या सेटला तर किती असली पाहिजे? तर सिंगलचं किती आहे? 1,00,000 ते 1,25,000 सेट पर हेक्टर. 2 असेल तर 50,000 ते 60,000 आणि 3 बड असेल तर आता 35 ते 40,000 आपण प्रति हेक्टर आपण लावत असतो. ठीक आहे. आता त्यानंतर येते की याची प्लॅन्टिंग कोणती आहे? प्लॅन्टिंग पण सरळ सरळ क्वेश्चन येऊ शकतो की आपण जे टाइम ऑफ प्लॅन्टिंग आहे ऑटम, अर्धसाली आणि एकसाली 3 आपण प्रकारे आपण हे लावत असतो. 3 वेळा लावत असतो वर्षातून, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस लावत असते. आता ऑटम जर लावत असाल आपण तर ऑटम कोण्या याच्यात लावतो आपण? नॉर्थ इंडियामध्ये जनरली ऑटम लावल्या जाते. ऑक्टोबर महिन्यात आपण हे लावत असतो. प्रश्न जर विचारत असेल तर प्रश्न ते अळसालीचा विचारू शकते की अळसाली कोण्या महिन्यात लावले जाते? जून ते जुलै या महिन्यात लावले जाते आणि मोस्टली हे साऊथ इंडियामध्ये लावले जाते, सोबतच महाराष्ट्रामध्ये सुद्धा लावल्या जाते. याचा किती महिन्याचा कालावधी असते? ड्युरेशन 15 ते 18 महिन्याचा आपल्याला याचा कालावधी दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर येते एक साली किंवा स्प्रिंग मध्ये लावल्या जाणारा. ठीक आहे. हे जानेवारी ते फेब्रुवारी हे नॉर्थ इंडियामध्ये लावल्या जाते. अळसाली आणि एक साली हे दोन व्हेरी इम्पॉर्टंट आपल्याला आहे. ठीक आहे. हे दोन इम्पॉर्टंट आहे आपल्याला की अळसालीची ड्युरेशन केव्हा असते? जून ते जुलै महिन्यात लावल्या जाते आणि एक सालीची केव्हा असते? जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात असते. ठीक आहे. त्यानंतर येते प्लॅन्टिंग मेथड्स. आता प्लॅन्टिंग मेथड्स मध्ये फ्लॅट आणि फ्युरो यापेक्षा ट्रेंच मेथड कुठं वापरल्या जाते हे इम्पॉर्टंट आहे. ट्रेंच मेथड कुठं वापरल्या जाते? साऊथ इंडियामध्ये वापरल्या जाते. ठीक आहे. साऊथ इंडियामध्ये वापरल्या जाते. ओके. आपल्याला जे जे इम्पॉर्टंट आहे तेच आपण या सिरीज मध्ये घेणार. ओके. त्यानंतर आहे आपण आता हे पण एक सरळ सरळ प्रश्न आहे, आपण तुम्ही पण पाहिला असेल. ठीक आहे. की जर शुक्रोज कंटेंट केव्हा डिक्रीज होते? हायर ज्या वेळेस आपण नायट्रोजनचा डोस अप्लाय करतो रायपनिंगच्या वेळेस, त्यावेळेस काय होते? ते अप्लाय केल्याने काय होत आहे? आपलं जे शुक्रोज कंटेंट आहे हे कमी होत आहे. ठीक आहे. त्यानंतरची स्टेज येते की इरिगेशन स्टेज कोणती आहे? कोण्या स्टेजला आपण इरिगेशन देतो? आपल्याला माहित आहे की क्रिटिकल स्टेज कोणती असते? कोणती आहे? फॉर्मेटिव्ह स्टेज. बस हे एक लक्षात ठेवा फक्त. फॉर्मेटिव्ह स्टेज इज द क्रिटिकल स्टेज ऑफ फॉर इरिगेशन ऑफ शुगर केन. ठीक आहे. 60 ते 130 दिवसांना ते स्टेज येत असते. कोणती? फॉर्मेटिव्ह स्टेज. ओके. त्यानंतर आता याच्यामध्ये मोस्ट कॉमन इरिगेशन मेथड कोणती आहे? म्हणजे शुगर केन मध्ये जर तुम्हाला विचारलं तर मोस्ट कॉमन इरिगेशन स्टेज कोणती आहे? तर कोणती आहे? फ्युरो मेथड आहे. कोणती आहे? फ्युरो मेथड इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ इरिगेशन फॉर शुगर केन. ठीक आहे. किती रायटोनिंग आपण इकॉनॉमिकली व्हायबल सांगितले जाते? किती आहे? 1. ठीक आहे. 1 रायटोनिंग इकॉनॉमिकली व्हायबल सांगितले जाते. ठीक आहे. जर टेम्परेचर जर हाय असेल तर काय होते? शुक्रोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? ग्लुकोज मध्ये आपल्याला होताना दिसून येते. याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल रिपनिंग साठी कोणते केमिकल वापरतो? कोणता? पोलॅरिस आणि ग्लायफोसिन. पोलॅरिस आणि ग्लायफोसिन हे दोन गोष्टी घटक आपण मारत असतो याच्यामध्ये आर्टिफिशियल रिपनिंग होण्यासाठी. ठीक आहे. आता याच्यानंतर मॅच्युरिटी कशी मेजर केल्या जाते आपली? ठीक आहे. मॅच्युरिटीच्या मध्ये दोन गोष्टी मेजर केल्या जाते. पहिली गोष्ट ब्रिक्स रेशो आपण काढतो आणि एक फिलिंग टेस्ट आहे. फिलिंग टेस्ट काय आहे? कशी आहे? याच्यावर आपल्याला प्रश्न नाही येऊ शकत. प्रश्न याला तर असा येऊ शकते की कोणत्या पद्धतीने आपण खालीलपैकी कोणती पद्धत आहे ज्या पद्धतीने आपण शुगर केन मध्ये मॅच्युरिटी मेजर करतो? कोणते? फिलिंग टेस्ट आणि ब्रिक्स रेशो. ब्रिक्स रेशो मध्ये हे आवश्यक आहे 16 ते 18. ब्रिक्सची व्हॅल्यू किती आहे? 16 ते 18. आता मला हे सांगा की ग्रेप्स मध्ये किती आहे? ठीक आहे. कमेंट द्वारे तुम्ही सांगा की ग्रेप्स मध्ये व्हॅल्यू किती असली पाहिजे.
ठीक आहे. आणि ब्रिक्स रेशो काढताना आपण जे ज्यूस घेतो म्हणजे जे मेजर करायला आपण सॅम्पल घेतो ते कुठून घेतो आपण फ्रॉम द मिडल पोर्शन ऑफ स्टॉक, मिडल पोर्शन मधून आपण घेतो. ठीक आहे. आता दोन गोष्टी आहेत, एक आहे क्रॉप, एक आहे वॉटर लॉजिंग आणि एक आहे क्रॉप लॉजिंग. वॉटर लॉजिंग म्हणजे काय ते फॉलिंग डाऊन ऑफ अ क्रॉप ड्यू टू फ्लडिंग. फ्लडिंग मध्ये म्हणजे जास्त पाणी आपलं साठत आहे त्यामुळे जर क्रॉप आपलं पडत असेल तर त्याला वॉटर लॉजिंग म्हणतात. आणि क्रॉप लॉजिंग म्हणजे काय होते, जर आपलं झाड जे आहे शुगर केनचे हे जर हवेनं पडत असेल त्याला आपण क्रॉप लॉजिंग म्हणत असतो. ठीक आहे. आणि याला प्रिव्हेंट करण्यासाठी काय वापरतात, ट्रेंच प्लांटिंग, अर्थिंग ऑफ आहे, रॅपिंग आणि प्रॉपिंग आहे, हे सुद्धा आपण मेथड आपण करत असतो की आपल्याला क्रॉप लॉजिंग पासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर. कोणते कोणते, ट्रेंच मेथड आहे, अर्थिंग ऑफ आहे, रॅपिंग आहे आणि प्रॉपिंग आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर एक टर्म येते ते क्रॉप लॉगिंग. पहा इथं जे आपण म्हटलं हे काय क्रॉप लॉजिंग आहे. क्रॉप LODGING आणि LOGGING. फास्ट मध्ये पेपर सोडवताना हे गलती करायची नाही. प्रॉपर ध्यान देऊन क्रॉप लॉजिंग आहे का लॉगिंग आहे हे आधी बघायचं, त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. तर क्रॉप लॉजिंग मध्ये काय होत आहे, हे काय फॉलियर डायग्नोसिस कम्पेअरिंग द न्यूट्रिएंट स्टेटस ऑफ कम्पेरेबल लीव्स ऑफ हाय अँड लो यील्ड ऑफ अ क्रॉप लँड आहे. ठीक आहे. कन्सेप्ट कोणा दिली, डायरेक्ट प्रश्न येऊ शकते, कन्सेप्ट क्रॉप लॉगिंग कोणा दिली आहे, तर कोण दिली आहे, CF क्लेमेंट ही कन्सेप्ट दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये आपण अर्थिंग अप सुद्धा करत असतो. अर्थिंग अप एक इम्पॉर्टंट प्रॅक्टिस कुठं फॉलो केलं जाते, महाराष्ट्रामध्ये फॉलो केल्या जाते. ठीक आहे. आता आपण एक गॅसोहोल आपण एक फ्यूल म्हणून आपण याचा एक प्रोडक्ट आपण तयार करू शकतो. 30% पेट्रोल आणि 20% अल्कोहोल फ्रॉम शुगर केन पासून काढून, आणि याचा फ्यूल म्हणून सुद्धा आपण गॅसोहॉलचा यूज करू शकतो. ठीक आहे. ओके. त्यानंतर आहे की बर्निंग ऑफ केन कशासाठी केली जाते, बर्निंग ऑफ केन हे कशासाठी केलं जाते हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. इम्प्रूव्ह द शुक्रोज आणि ज्यूस क्वालिटी वाढवासाठी आपण हे करत असतो. काय करत असतो, बर्निंग हे करत असतो. ठीक आहे. आपण काय काय पाहिलं आपण शुगर केन मध्ये. ठीक आहे. सर्वात पहिले आपण शुगर केन मध्ये तिचे नाव पाहिलं, ओरिजिन पाहिलं. ठीक आहे. स्पेशल प्रॅक्टिस कोणती केली जाते हे पाहिलं. त्यानंतर कल्टिवेटेड स्पेसिस कोणते आहेत, वाईल्ड स्पेसिस कोणते आहेत हे बघितलं. त्याच्यासाठी फॅमिली कोणती आहे, इन्फ्लुएन्स कोणती आहे. नंतर आपण काही त्याच्या व्हेरायटी पाहिले, इम्पॉर्टंट आपण त्याच्या व्हेरायटी सुद्धा पाहिले. ठीक आहे. व्हेरायटी नंतर आपण जे प्लांटिंग मटेरियल वापरतो म्हणजे सेटमध्ये सिंगल बर्ड जर असेल तर संख्या किती असली पाहिजे, दोन असली तर किती असली पाहिजे, 3 जर बर्ड असले तर किती असली पाहिजे हे बघितलं. त्यानंतर जे आपण टाइम ऑफ प्लांटिंग आहे याच्यानुसार त्याचे काही प्रकार पडलेले ते प्रकार पाहिले, त्याचा टायमिंग पाहिला, कोण्या प्रदेशात ते लावले जाते हे पाहिले. त्यानंतर आपण प्लांटिंग मेथड्स आहेत, कोणत्या कोणत्या फ्लॅट रो आहे, फुरो आहे, ट्रेंच आहे. पण आपल्याला ट्रेंच इम्पॉर्टंट आहे, ते कुठं वापरले जाते हे सुद्धा पाहिलं. त्यानंतर आपण जर सुक्रोज कंटेंट कमी होत आहे तर कशाने कमी होत आहे, नायट्रोजन काय करताय आपण, नायट्रोजन जास्त देतो रिपनिंगच्या वेळेस, त्यामुळे सुक्रोज कंटेंट कमी होताना बघितलं. त्यानंतर आपण बघितलं की इरिगेशन स्टेज बघितली आपण कोणती आहे त्यातली, तर फॉर्मेटिव्ह स्टेज आहे. त्यानंतर काय बघितलं आपण, वेगवेगळ्या टर्म बघितल्या, लाईक आर्टिफिशियल रिपनिंग साठी कोणत्या प्रकारचे केमिकल वापरले जाते, मॅच्युरिटी कशाने मेजर केली जाते हे बघितले आपण. ठीक आहे. वॉटर लॉजिंग बघितलं, क्रॉप लॉजिंग बघितलं, गॅसोहोल आता प्रोनाऊन्सिएशन हे बरोबर करता. ठीक आहे. माझं प्रोनाऊन्सिएशन थोडं चुकते. गॅसोहोल हे आपण कुठं युज केलं जाते किंवा गॅसोहोल हे कशापासून बनलं जाते असं आपण क्वेश्चन हे तयार करू शकते. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शुगर केन एक मेन क्रॉप बघितलेला आहे. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे काय क्वेश्चन असतील कमेंट करा. ठीक आहे. तर आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. बाळांनो, काल आपण एक महत्वाचा क्रॉप बघितलाय शुगर केन. ठीक आहे. तर आज आपण काही महत्वाचे क्रॉप बघूया ज्या क्रॉपकडे आपण जनरली दुर्लक्ष करतो, जसं सनफ्लावर झालं, सॅफफ्लावर झालं, रेपसीड झालं. याच्यातून काही काही गोष्टी खूप मेन पॉईंट आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, ते आज बघूया. ठीक आहे. तर सर्वात स्टार्टिंगला आपण सॅफफ्लावर बघूया. सॅफफ्लावरचं नाव खूप महत्वाचं आहे, म्हणजे सायंटिफिक नेम जे आहे सॅफफ्लावरचं ते आपल्याला इथं इम्पॉर्टंट आहे. काय, कार्थॅमस टिंक्टोरियस. ओके. कार्थॅमस टिंक्टोरियस. आता जेव्हा पण तुम्ही सायंटिफिक नाव पाठ करता त्यावेळेस त्याला काहीतरी एक असं फनी नाव लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या ते खूप वेळपर्यंत लक्षात राहील. आणि 7 दिवसात 8 दिवसात त्याच्यावर एक रिव्हिजन द्या. कारण की कोण्याही ऍग्रिकल्चर एक्झाम मध्ये जे सायंटिफिक नेम आहे बॉटनिकल नेम ते खूप इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. तर सॅफफ्लावरचं काय आहे, कार्थॅमस टिंक्टोरियस. याची आपण
फॅमिली जे कोणते अस्टरेसिस और कंपोस्टी. ठीक आहे, हे झाले याची फॅमिली. याचं ओरिजिन कुठे आहे तर इंडिया, अफगाणिस्तान, इथिओपिया. जनरली तुम्ही पाठ करताना असे ओरिजिन वाले क्रॉप पाठ करा ज्याचं स्पेसिफिक ओरिजिन आहे. ठीक आहे, त्याचं स्पेसिफिक ओरिजिन आहे. याचं ओरिजिन इंडियामध्ये पण असू शकते, अफगाणिस्तान पण असू शकते, इथिओपिया पण असू शकते. ठीक आहे, तर अशी रँडमाइज क्वेश्चन जनरली एक्झामिनर देण्यापासून वाचतो, तर तो जास्तीत जास्त प्रेफरन्स करतो की एकदम स्पेसिफिक उत्तर असावं. ओके, याच्यात याला ऑल्सो नोन एज काय म्हणतात तर याला बास्टर्ड सॅफ्लॉवर म्हणतात. काय बास्टर्ड सॅफ्लॉवर सुद्धा याला म्हणत असतात. याच्यात ऑइल किती आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. ऑइल किती 26 ते 36% यामध्ये आपल्याला ऑइल दिसून येते. ठीक आहे, प्रोटीन या केकमध्ये प्रोटीन किती आहे तर 40 ते 45 येते. याच्यामध्ये सर्वात जास्त आहे की लिनोलिक ऍसिड असते याच्यामध्ये. ठीक आहे, कशामध्ये सॅफ्लॉवर मध्ये लिनोलिक ऍसिड असते. किती असते ते 78% असते, म्हणजे खूप जास्त प्रमाणात हायएस्ट असते. ठीक आहे, याच्या इन्फ्लोरन्सला काय म्हणतात आणि फ्रूटला काय म्हणतात हे सुद्धा याच्यात इम्पॉर्टंट 2 पॉईंट आहेत. तर इन्फ्लोरन्सला काय म्हणतात कॅपिट्युलम म्हणतात. काय म्हणतात कॅपिट्युलम म्हणतात. 2 वेळा म्हणून पहा, शब्द तोंडीची येऊन जाते. नंतर काय याचं फ्रूट. फ्रूट कोणत्या टाईपचं आहे ऍचेन, ऍकेन कोणी ऍकेन म्हणतात. प्रोनाऊन्सिएशन आपापल्यानुसार करू शकतो आपण. ठीक आहे, सिट्रेट एवढा इम्पॉर्टंट नाहीये आणि केकमध्ये किती पर्सेंट आहे पण एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. कृषी विद्यापीठ जर तुम्ही एएफओ प्रिपरेशन करत असाल तर हे सुद्धा पॉईंट तुम्ही करायला हवं. ठीक आहे, तर हे झालं आपलं सॅफ्लॉवर. बघा सॅफ्लॉवर मध्ये 5-6 पॉईंट इम्पॉर्टंट आहे पण ते महत्वाचे आहेत. ठीक आहे, म्हणून सॅफ्लॉवर पूर्ण सोडून द्यायचं नाही. तर सॅफ्लॉवर मध्ये काय 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 इम्पॉर्टंट आहे याचं जे आपलं पहिलं नाव आहे काय सायंटिफिक नेम याचं. ठीक आहे, कार्टेमस टिंक्टोरियस. दुसरी गोष्ट याची फॅमिली. तिसरी गोष्ट याला काय म्हणतात ऑल्सो नोन ऍज बास्टर्ड ऑफ सॅफ्लॉवर म्हणतात. ठीक आहे, ऑइल पर्सेंट किती आहे हे इम्पॉर्टंट आहे. ऑइल पर्सेंट किती आहे 26 ते 36% याच्यात ऑइल येते. लिनोलिक ऍसिड किती 78.50 हे हायएस्ट आहे. इन्फ्लुरन्सला काय म्हणतात कॅपिट्युलम म्हणतात. याच्या इन्फ्लुरन्सला कॅपिट्युलम आणि फ्रूटला ऍकेन म्हणतात. हे गोष्टी आपल्याला सॅफ्लॉवर मध्ये महत्वाच्या आहेत. ठीक आहे, आजचं आपलं एक क्रॉप संपलं. त्यानंतर आपण दुसरं क्रॉप बघूया. ठीक आहे, जे आपलं दुसरं क्रॉप आहे ते आहे आपलं सनफ्लावर. काय आपलं सनफ्लावर. ठीक आहे, सनफ्लावर मध्ये सर्वात आधी याचं सायंटिफिक नेम काय हेलियांथस ॲनस. जनरली आपल्याला हे माहिती असते हेलियांथस ॲनस. हेलियांथस ॲनस काय हेलियांथस ॲनस. ठीक आहे, फॅमिली कोणती याची कंपोस्टी फॅमिली आहे. क्रोमोझोम नंबर मी अशाच क्रॉपचा दिलेला आपल्या पीडीएफ मध्ये जे क्रोमोझोम नंबर इम्पॉर्टंट आहेत. किती आहे 34 आहे. किती आहे 34 आहे. आठवून राहू द्या 34 आहे. ज्याप्रमाणे मी सांगितलं की काय करायचं एक दिवस ठरवायचा हप्त्यामधला त्या दिवशी आपण क्रोमोझोम नंबर करायचे. एक दिवस ठरवायचं त्या याच्यामध्ये आपण बॉटनिकल नेम करायचे. म्हणजे टप्प्याटप्प्यानं करत जा आणि रिपिटेशन करा. जास्तीत जास्त वेळा ती रिपीट करा गोष्ट करताना. ठीक आहे, त्यानंतर ओरिजिन कोणते ओरिजिन कोणते साऊथर्न युएस आणि मेक्सिको याचं आपल्याला ओरिजिन दिसते. याच्यातला महत्वाचा पॉईंट आहे की हे डे न्यूट्रल प्लांट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डे न्यूट्रल प्लांट. और प्रश्न 2 फिरून येऊ शकते किंवा सॅफ्लॉवर एक कशा प्रकारचं प्लांट आहे. शॉर्ट डे प्लांट आहे, लॉंग डे प्लांट आहे, डे न्यूट्रल प्लांट आहे. ठीक आहे, तर कोणता आहे डे न्यूट्रल प्लांट आहे. कृषी विद्यापीठासाठी महत्वाचा क्वेश्चन काय आहे डे न्यूट्रल प्लांट आहे. ओके, त्यानंतर याच्यात ऑइल पर्सेंट किती आहे 45 ते 50% ऑइल याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. किती 45 ते 50% ऑइल. याच्यामध्ये लिनोलिक ऍसिड किती आहे 66% आहेत. आधील्या सॅफ्लॉवर मध्ये लिनोलिक ऍसिड किती होतं 78% होतं. ठीक आहे, याच्यामध्ये किती आहे याच्यामध्ये आपल्याला 66% दिसून येते. केक मध्ये प्रोटीन किती आहे सनफ्लावर केक मध्ये प्रोटीन किती आहे तर 40 ते 44% आहे. ओके, याच्या इन्फ्लोरन्सला काय म्हणतात तर कॅपिट्युलम म्हणतात. काय म्हणतात कॅपिट्युलम. इन्फ्लोरन्स ऑफ सनफ्लावर इज नोन एज और इन्फ्लोरन्स ऑफ सॅफ्लॉवर इज नोन एज. ठीक आहे, इन्फ्लोरन्स ऑफ सनफ्लावर काय कॅपिट्युलम आपण इथं म्हणत असतो. याच्या फ्रूटला सुद्धा ॲकेनच म्हणतात. याच्यामध्ये सिडरेट पेक्षा याच्या पॉलिनेशन हे महत्वाचं. पॉलिनेशन कशाने होते तर हनी बीनं पॉलिनेशन याचे आपल्याला होताना दिसत असते. जनरली आपण या पॉइंटवर लक्ष देत नाही की सनफ्लॉवर मध्ये काय काय फायदा. आपण पॉलिनेटर करताना आपण मँगोचे करणार बनानाचे करणार पण याचा कशाला करणार तर याच्यामध्ये काय येते हनी बी येते पॉलिनेशन करते. ठीक आहे, तर आपले अशा प्रकारे 2 क्रॉप इथं संपलेले आहे. तिसरं क्रॉप जे आजचं मेन क्रॉप ते म्हणजे रेपसीड. रेपसीड मस्ट याला काय म्हणतात ब्रासिका स्पेसिस. ओके, याची फॅमिली महत्वाची आपल्याला काय क्रुसिफेरासी. काय फॅमिलीची क्रुसिफेरासी फॅमिली आहे. ऑइल कंटेंट किती आहे 37 ते 49% आहे. ऑइल कंटेंट ऑइलसीड क्रॉपची इम्पॉर्टंट आहे. तर किती आहे ऑइल कंटेंट 37 ते 49. याच्यामध्ये पंजन्सी कशामुळे असते जे मस्टर्ड रेपसीड मध्ये जे पंजन्सी असते ते कशामुळे असते आयसोथिओसायनेटमुळे असते. कशामुळे आयसोथिओसायनेटमुळे आपल्याला हे पंजन्सीच्या मध्ये दिसून राहते. दुसरा क्वेश्चन असा येऊ शकते की याच्यामध्ये कोणतं टॉक्सिक सबस्टन्स आहे
ठीक आहे. 4-5 तुम्हाला टॉक्सिक सबस्टन्स देणार, जसं गॉसिफॉल देणार किंवा आणखीन कोणते देणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये कोणतं आहे, ग्लुकोसिनोलेट्स. कोणता आहे, ग्लुकोसिनोलेट नावाचं ज्या टॉक्सिक सबस्टन्स प्रेझेंट आहे. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपला इथं बनतो. त्यानंतर याच्या फ्रूट कोणत्या टाईपचा, हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सिलिक्वा. याच्या फ्रूटच्या टाईपला काय म्हणतात, सिलिक्वा म्हणतात. ओके. त्यानंतर ग्रुप ऑफ मस्टर्ड प्लांट ला काय म्हणतात, कॅनोला म्हणतात. कॅनोला म्हणतात. जर एका असा जर प्रश्न आला तर ग्रुप ऑफ मस्टर्ड प्लांट इज नोन ॲज कॅनोला, याची शक्यता कमी आहे पण आपल्याला लक्षात राहू द्या. सर्वात जास्त एरिया कुठे आहे भारतामध्ये, राजस्थान. सर्वात जास्त एरिया मस्टर्डचा राजस्थानमध्ये आणि प्रोडक्शन कुठे आहे, एमपी मध्ये आपल्याला दिसून येते. जर आपण रेपसीडचा विचार केला तर याचं स्पेसिफिक नाव काय, ब्रासिका कॅम्पेस्ट्रेस. काय, ब्रासिका कॅम्पेस्ट्रेस. आणि मस्टर्डचं काय, ज्युनियासी. मस्टर्डचं ज्युनियासी नाव आहे. दोन्हीही नाव आवश्यक आहे. आपण दोन्हीही एकत्रच क्रॉप स्टडी करू राहिलो. ठीक आहे. कारण की काही गोष्टी याच्या सिमिलर येतात. रेपसीड काय येते, कॅम्पेस्ट्री येते. ठीक आहे. फॅमिली पण याची सेम आहे. मस्टर्डची काय येते, ज्युनियासी येते. याच्यामध्ये व्हेरायटी जर आपण पाहिल्या तर रेपसीडची ब्राऊन सरसो आणि येलो सरसो या दोन याच्यामध्ये डिवाइड केलं जाते आपण. ठीक आहे. रेपसीडला तर याच्यामध्ये कोणती कोणती इम्पॉर्टंट आहे, पुसा कल्याणी आहे, BSH1. आणि येलो सॅफ्रॉन, येलो सरसो मध्ये कोणते कोणते, बिनो येते आणि राजेंद्र सरसो 1 येते. ठीक आहे. त्यानंतर येते मस्टर्ड मध्ये काही व्हेरायटी आहेत, त्याला आपण इंडियन मस्टर्ड सुद्धा आपण म्हणत असतो. कोणता, क्रांती झालं, वरुणा, रोहिणी, रजत, RH30, पुसा बोल्ड. पुसा बोल्ड एक इम्पॉर्टंट व्हेरायटी आहे. हे व्हेरायटी पुढे पण आपण पाहूया. ठीक आहे. याबद्दल पुसा बोर्ड लक्षात ठेवा. आणि काही न्यू रिलीज व्हेरायटी आहेत, हे पण तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. कोणत्या कोणत्या, लक्ष्मी झाली, वसुंधरा आहे, आशीर्वाद आहे, NRC HB 506, बसंती आहे आणि पुसा जय किसान. हे पण एक इम्पॉर्टंट व्हेरायटी आपल्याला इथं दिसून येते. याच्यामध्ये दोन म्हणजे कोणती लक्षात राहू का नाही राहू, पण 2 व्हेरायटी, 2 ते 3 व्हेरायटी तुमच्या नक्की लक्षात राहिल्या पाहिजे. आणखीन कोणती, NRC HB 506. ठीक आहे. या व्हेरायटी बद्दल बघूया आपण आता. जे पुसा जय किसान व्हेरायटी आहे. ठीक आहे. पुसा जय किसान व्हेरायटी जी आहे यालाच आपण बायो 902 सुद्धा म्हणत असतो. काय, बायो 902. हे इम्पॉर्टंट नाही, पण इम्पॉर्टंट काय आहे की हे फर्स्ट व्हेरायटी आहे ब्रासिका ज्युनिसियाची. फर्स्ट व्हेरायटी ऑफ ब्रासिका ज्युनिसियाची कोणती आहे, पुसा जय किसान किंवा बायो 902. कोण डेव्हलप केली, VL चोप्रा या सायंटिस्टने हे डेव्हलप केलेली आहे. हे सायंटिस्ट इम्पॉर्टंट, सॉरी प्रोफेसर इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. ठीक आहे. काय प्रोफेसरचं नाव, VL चोप्रा. VL चोप्रानं काय डेव्हलप केली, पुसा जय किसान. पुसा जय किसान काय, फर्स्ट व्हेरायटी आहे ब्रासिका ज्युनिसियाची. ठीक आहे. आणि हे कशाने डेव्हलप केली, म्हणजे कोणत्या पद्धतीने केली, विथ द हेल्प ऑफ सोमॅटिक हायब्रिडायझेशन. ना असा पण प्रश्न येऊ शकते की विच ऑफ द फॉलोइंग रेपसीड व्हेरायटी की जी सोमॅटल हायब्रिडायझेशन बनवलेली आहे, तर कोणती आहे, VL चोप्रा. सॉरी, आपली कोणती आहे, पुसा जय किसान. VL चोप्रा यांनी ती बनवलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरची व्हेरायटी NRC HB 506. NRC HB 506 हे काय, फर्स्ट हायब्रिड ऑफ मस्टर्ड आहे. फर्स्ट हायब्रिड ऑफ मस्टर्ड. ठीक आहे. केव्हा बनली, 2009 ले. त्यानंतर हे कुठं बनली, म्हणजे कोण्या इन्स्टिट्यूटमध्ये, तर डायरेक्टोरेट ऑफ रेपसीड अँड मस्टर्ड, भरतपूर, राजस्थानले हे बनलेली आहे. ठीक आहे. फर्स्ट हायब्रिड व्हेरायटी ऑफ मस्टर्ड कोणती आहे, हायब्रिड व्हेरायटी मस्टर्डची NRC HB 506. आणि फर्स्ट व्हेरायटी ऑफ ब्रासिका ज्युनिसिया, पुसा जय किसान. ठीक आहे. त्यानंतर आणि आपली आजची शेवटची स्लाइड ते येते कोणते, GM मस्टर्ड. ठीक आहे. आपण BT कॉटन बद्दल पाहिलं होतं, त्याच प्रकारे GM मस्टर्ड हे सुद्धा खूप 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 इम्पॉर्टंट आहे. कारण की हे कोणीही एक्झाम मध्ये फेवरेट क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. जर त्यांना रेपसीड मधून आणि मस्टर्ड मधून जर क्वेश्चन द्यायचा असेल तर हे क्वेश्चन ते एक म्हणजे प्रिफरन्स करू शकतात की GM विच ऑफ द फॉलोइंग इज अ GM मस्टर्ड. तर कोणतं आहे, याचं नाव आहे DMH11, DMH11 किंवा DMH11 आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या जीनचा इस्तेमाल केला तर बार्नेज आणि बत्सर. ठीक आहे. या टेक्नॉलॉजीचा इस्तेमाल आपण वापर केलेला आहे. आणि हे कसं आहे, हर्बिसाइड टॉलरंट आहे. हर्बिसाइड टॉलरंट आहे. कसं आहे, हर्बिसाइड टॉलरंट आहे. आणि ही कुठे बनलेली आहे आणि कोण बनवली, तर सेंटर ऑफ जेनेटिक मॅनिप्युलेशन ऑफ क्रॉप ऍट न्यू दिल्ली युनिव्हर्सिटी. ठीक आहे. हे एवढं इम्पॉर्टंट नाही, पण आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे की याच्यामध्ये काय यूज केलंय, बार्नर आणि बस्सर टेक्नॉलॉजी यूज केलेलं आहे. आणि हे हर्बिसाइड टॉलरंट आहे. आणि याचं नाव काय, DMH11 याचं नाव आहे. ठीक आहे. आपण आज 3 क्रॉप पाहिले. पहिलं क्रॉप कोणतं पाहिलं, सनफ्लॉवर बघितलं, नंतर सनफ्लॉवर बघितलं, सनफ्लॉवर बघितलं, आणि त्याच्यानंतर कोणता पाहिला आपण, रेपसीड आणि
मस्टर्ड बघितलं. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 मिनिटाचा टाइम आपण संपलेला आहे आपला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. तुम्हाला आणखीन कोणत्या कोणत्या क्रॉपमध्ये काय काय अडचणी चालल्या हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि आणखीन कोणते कोणते पॉईंट आपण याच्यात इन्क्लूड करू शकतो हे सुद्धा सांगा. ठीक आहे, आपण तुमचे जे इनपुट येणार आहे त्यावरच आपण पुढे पुढे लेक्चर बनवत राहू. ठीक आहे, तर आपण आज इथं थांबूया. थँक्यू. कालपर्यंत आपण आता खूप सारे क्रॉप बघितलेले. त्यामध्ये आता आपण एक मेन क्रॉपकडे बोलूया, कारण की आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये काही असे क्रॉप बघितले ज्याच्याकडे आपण सहसा लक्ष देत नाही. ठीक आहे, तर आता या लेक्चरमध्ये आपण 2 क्रॉप बघणार आहे आणि 10 मिनिटं आपण लेक्चर घेणार आहे. 10 मिनिटाच्या वर आपला लेक्चरचा टायमिंग नसतो. ठीक आहे, आणि या लेक्चरमध्ये आपण मेन पॉइंटच घेणार आहे जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे. फालतू पॉइंट घेऊन कामा नाही. सॉइल कशी लागते, क्लायमेट कोणतं लागत आहे, जे कामा नाही ते आपण घ्यायचं नाही, कारण की परीक्षा आता अगदी तोंडावर आलेली आहे. त्यामुळे आपला अभ्यास त्या दृष्टिकोनातूनच असला पाहिजे, त्याच वेळेस आपण या परीक्षेला टॅकल करू शकतो. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्वात पहिलं क्रॉप चालू करूया, ते आहे पिजन पी. ठीक आहे, यालाच आपण अरहर सुद्धा म्हणतो किंवा आपण याला तूर पण म्हणतो. ठीक आहे, याचं नाव काय, कॅजिनस कॅजिनस नाव आहे. याची फॅमिली कोणती आहे, लेगुमिनेस याची फॅमिली येते. सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे की मोस्ट ड्रॉट टॉलरंट आहे हे क्रॉप. कोणता आहे, मोस्ट ड्रॉट टॉलरंट हे क्रॉप आहे. मोस्ट ड्रॉट टॉलरंट क्रॉप. सरळ प्रश्न येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज द ड्रॉट टॉलरंट क्रॉप. तर कोणता आहे, पिजन पी, तूर, अरहर. ऑप्शनल नेम पण आपल्याला पाठ करणार आहे. ठीक आहे, ओरिजिन जर म्हणलं तर इंडिया आणि आफ्रिका याचा ओरिजिन येऊ शकतो. सर्वात जास्त काऊन इम्पॉर्टंट क्रॉप आहे आपल्यासाठी, कारण की सर्वात जास्त एरिया आणि प्रोडक्शन कुठं उरायला, भारतामध्ये उरायला. त्यामुळे हे क्रॉप जे आहे ते सर्वात महत्वाचं आहे, कारण की एरिया आणि प्रोडक्शन सर्वात जास्त इंडियामध्ये होत आहे. पण इंडियामध्ये होत असताना इंडियामध्ये कुठं पर्टिक्युलर, तर आपण एरिया जर पाहिला तर महाराष्ट्रात, त्यामुळे आणखीनच याचं महत्व वाढलेलं आहे. प्रोडक्शन युपी मध्ये होत आहे, आणि प्रोडक्टिव्हिटी जर पाहिली तर बिहारमध्ये आपल्याला सर्वात जास्त प्रोडक्टिव्हिटीची दिसून येते. आता जर प्रश्न असा आला की प्रोडक्टिव्हिटी सर्वात जास्त कुठं आहे, तर आपण बिहारला कदाचित डोक्यात घेऊ, म्हणजे आपण सोडून देऊ शकतो की बिहारला तर नसणारच आहे. ठीक आहे, तर अशी चूक आपल्याला करायची नाहीये. प्रोडक्टिव्हिटीची कुठे आहे सर्वात जास्त, बिहारला आपल्याला याची प्रोडक्टिव्हिटी सर्वात जास्त दिसून येते. ठीक आहे, याच्यानंतर याच्या 2 हे पडते. ठीक आहे, की एक बायकोलर नाव, एक फॅल्विस. एक जे बायकोलर जे स्पेसी आहे बायकोलर, ठीक आहे, हे काय पेरिनियल स्पेसी आणि एक टॉल आणि ब्रांच येते. आणि फॅल्विस जे स्पेसी येते हे काय ते अॅन्युअल आणि शॉर्ट प्लॅट येते. ठीक आहे, याची मॅच्युरिटी लेट आहे बायकोलरची, आणि जनरली हे नॉर्थ इंडियामध्ये घेतली जाते. लक्षात असू द्या, आपल्याला याच्यावर काही प्रश्न असा म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न बनेल परीक्षा दृष्टिकोनातून नाही, परंतु तुमचे जे टेस्ट सिरीज असते ना, ठीक आहे, त्याच्यामध्ये याच्यावर आवश्यक प्रश्न येऊ शकते की फॅल्वेसिस नावाची अरहरची स्पेसिस आहे, ही लेट मॅच्युरिटी आहे की अर्ली मॅच्युरिटी आहे, किंवा याचा सर्वात जास्त म्हणजे कुठं पर्टिक्युलर एरियामध्ये घेतली जाते, याच्यावर प्रश्न येऊ शकते. तर फॅल्वेसिसची स्पेसिस याची अर्ली मॅच्युरिटी आहे आणि हे साऊथ इंडियामध्ये घेतली जाते. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला माहित आहे की सेल्फ पॉलिनेटेड प्लांट आहे, डीप रूटेड आहे. ठीक आहे, याच्यामध्ये हायपोजियल जर्मिनेशन होते, आणि हे कसं आहे, C3 आणि शॉर्ट डे प्लांट आहे, हे लक्षात असू द्या. ओके, याच्यानंतर महत्वाचा पॉइंट की हार्वेस्टिंग इंडेक्स किती आहे. याचा हार्वेस्टिंग इंडेक्स सर्वात कमी आहे. लोवेस्ट हार्वेस्टिंग इंडेक्स इन पल्सेस. लोवेस्ट हार्वेस्टिंग इंडेक्स इन पल्सेस कोण्या क्रॉप मध्ये आहे, तर आपलं उत्तर अरहरच असलं पाहिजे. किती आहे, 19% आहे. किती आहे, 19% याचा हार्वेस्टिंग इंडेक्स आपल्याला आहे. हे व्हॅल्यू पार्ट असू द्या, 19%, 19% याची हार्वेस्टिंग इंडेक्स आहे. ओके, याच्या इन्फ्लोरन्सला काय म्हणतात, तर काय म्हणतात, रेसिम. याच्या इन्फ्लोरन्सला नाव काय, रेसिम म्हणतो आपण. ठीक आहे, आयडियल सॉइल कोणती आहे, सोडून द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला याच्या काही शॉर्ट व्हेरायटी जे आहेत, शॉर्ट ड्युरेशन व्हेरायटी आहेत, लॉंग ड्युरेशन व्हेरायटी आहेत, मिडियम ड्युरेशन व्हेरायटी आहेत. ठीक आहे, याच्यापैकी काही व्हेरायटी, आता तुम्ही व्हेरायटी करताना कशा प्रकारे करायचं, की व्हेरायटी अशीच करायची ज्याच्यामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. लाईक ती व्हेरायटी सर्वात पहिली बनलेली असेल, हायब्रिड पहिली व्हेरायटी असेल, किंवा त्या व्हेरायटीनं काहीतरी चेंज केलेला असेल, किंवा ती व्हेरायटी ट्रान्सजेनिक असेल. अशा प्रकारच्या व्हेरायटी आपल्याला पाठांतर करणे आवश्यक आहे, आणि मेन क्रॉपची व्हेरायटी करावी लागते. ठीक आहे, त्यापैकी शॉर्ट ड्युरेशन व्हेरायटीमध्ये प्रभात ही पहिली आहे. हे एक्स्ट्रा अर्ली मॅच्युरिंग व्हेरायटी, किती हे करायची गरज नाही, फालतू दिमागात घेऊ नका. ठीक आहे, एक्स्ट्रा अर्ली मॅच्युरिंग व्हेरायटी कोणती आहे, प्रभात आहे, शॉर्ट डेची. ठीक आहे, त्यानंतर UPAS 120 ससेप्टेबल टू स्टरिलिटी मोझॅक व्हेरायटी.
कोणती आहे? UPAS 120. हे त्याचं इम्पॉर्टंट आहे की काय इम्पॉर्टंट आहे व्हेरायटी आणि व्हेरायटीचं नाव आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ICPH सर्वात इम्पॉर्टंट व्हेरायटी का? कारण की मी सांगितल्याप्रमाणे ही फर्स्ट हायब्रिड व्हेरायटी आहे. जे पण वस्तू सगळ्यात पहिले झालेली असेल ते इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. आणि हे नाव टिल्ड केलं तर UPAS 120 गरज नाही आपल्याला करायची. ठीक आहे. काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये? ICPH 8 काय इम्पॉर्टंट आहे? कारण की ही फर्स्ट हायब्रिड व्हेरायटी आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट की डेव्हलप कोणी केली? कोणी? इक्रिसॅटनं डेव्हलप केली. इक्रिसॅट कुठे आहे? हैदराबादला आहे. आणि हे डेव्हलप कधी केली? 1991 ला डेव्हलप केली. हे सर्व गोष्टी आपल्याला पाठ असल्या पाहिजे. एक ICPH 8 काय आहे? त्याची इम्पॉर्टन्स काय आहे? ती कुठं बनलेली आहे आणि किती वर्षांना बनली, म्हणजे कोण्या साली बनलेली आहे. ठीक आहे. आणि हे प्रत्येक, आता हे जे तुम्हाला हे या साईडनं वळत चाललेली गोष्ट दिसत आहे हे प्रत्येक एक्झाम नुसार. ठीक आहे. पर्टिक्युलर एक्झामला पर्टिक्युलर क्वेश्चन विचारले जाते. प्रत्येक क्वेश्चन त्या एक्झामला विचारले जात नाही. प्रत्येक एक्झामची एक पातळी असते, त्या पातळीनुसारच ते प्रश्न विचारतात. ठीक आहे. पण आपल्याला सर्व लक्षात असू द्या. त्यानंतर आता मीडियम जर व्हेरायटी विचार जर केला तर मुक्ता आणि C11 हे विल्ड रेजिस्टंट व्हेरायटी. सरळ प्रश्न असा पण येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग आर द विल्ड रेजिस्टंट व्हेरायटी ऑफ पिजन पीक. ठीक आहे. त्यानंतर BDN 1, 2 साग येते आणि लक्ष्मी. त्यानंतर लॉंग मध्ये जे येते ते येते अमर, नरेंद्र, आझाद. हे काय? स्टरलिटी मोजॅक पासून रेजिस्टंट आहे, सोबतच विल्ड पासून सुद्धा रेजिस्टंट आहे. याच्यापैकी अमर हे लक्षात असू द्या. अमर आणि नरेंद्र. अमर, नरेंद्र. ओके. त्यानंतर याच्यामध्ये आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे याचा, सीड रेट किती आहे? सीड रेट किती असते? 12 ते 15 kg पर हेक्टर असते. 12 ते 15 kg पर हेक्टर याचा सीड रेट आहे. स्पेसिफिक पेस्ट त्याच्यावर कोणता आहे? तर तूर पॉड फ्लाय हे याच्यावर स्पेसिफिक पेस्ट ऑफ पिजन पीक. हे सोपी असू शकते कारण की तुरेचे शब्द आहेत, आपण हे ठीक करू शकतो. ठीक आहे. तूर पॉड फ्लाय. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट डिसीज जर कोणता विचार केला तर स्टरलिटी मोजॅक. आणि दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे स्टरलिटी मोजॅक सोबत की ते कोणत्या व्हेक्टरनं ट्रान्समिट होतं, तर कोणता? इरिडिफाईड माइट. हे मुख्यपाठ असू द्या तुमचं की स्टरलिटी मोजॅक व्हायरस हे कशानं ट्रान्समिट होतो? कोण्या व्हेक्टरनं ट्रान्समिट होतो? तर इरिडिओफाईड माइटनं हा ट्रान्समिट होतो. ठीक आहे. तर आपण काय काय बघितलं? एकदा रिव्हिजन करूया. ठीक आहे. आपण तूर याविषयी, क्रॉप विषयी बघितलं. सर्वात पहिले बघितलं की याचं बॉटनिकल नेम काय. दुसरी गोष्ट बघितली आपण की याच्यामध्ये फॅमिली कोणती आहे. त्यासोबतच हे काय आहे? सगळ्यात म्हणजे मोस्ट ड्रॉट टॉलरंट आपल्याला क्रॉप दिसून येते. ओरिजिन बघितलं. त्यानंतर बघितलं की काय इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी परीक्षा दृष्टिकोनातून, कारण की एरिया आणि प्रोडक्शन सर्वात जास्त कुठे आहे? भारतात आहे. सर्वात जास्त प्रोडक्टिव्हिटी कुठे आहे? बिहारमध्ये आहे. प्रोडक्शन कुठे आहे? UP मध्ये आपल्याला दिसून येते. एरिया कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये दिसून येते. त्यानंतर दोन आपण याच्या स्पेसिस पाहिल्या, बायकोलर पाहिला, फॅल्विस पाहिली. त्याच्यानंतर काय? हे काय? सेल्फ पॉलिनेटेड प्लांट आहे आणि याचं HI किती आहे? 19%. 19% काय? लोएस्ट इन पल्सेस आहे याचा. ओके. इन्फ्लोरन्स कसा आहे? रेसिन इन्फ्लोरन्स येते आपल्याला. त्यानंतर आपण काही याच्या व्हेरायटी बघितलं. त्यानंतर आपण सीड रेट बघितला, स्पेसिफिक पेस्ट बघितला आणि स्पेसिफिक इम्पॉर्टंट डिसीज बघितला. हे पॉईंट तुमचे प्रत्येकाचे पाठ असणं आवश्यक आहे, कारण की क्रॉपवर एक ना एक क्वेश्चन येतो. तुमच्यासाठी मी हे इम्पॉर्टंट पॉईंट बनवलेले आहे. ठीक आहे. तर हे जसेच्या तसे तुमच्या नोट्स मध्ये ऍड करा. वाटलं तुम्हाला आणखीन जर कोणता महत्वाचा पॉईंट वाटला की ते त्याच्यात सुद्धा ऍड करा, पण हे पॉईंट तुमच्या नोट्स मध्ये असलेच पाहिजे. ठीक आहे. आता आपण आजचा दुसरा क्रॉप कडे वळूया. तर आजचं आपलं जे दुसरं क्रॉप आहे, ठीक आहे, आता हे फॅमिलीला पी आपली, ठीक आहे, लेग्युमिनेसी आहे. ओके. तर आपलं दुसरं क्रॉप आहे कोणता आहे? चिकपी, हरभरा. ठीक आहे. याचं बॉटनिकल नेम काय? सेअर अरेटिनम. आता हे प्रोनाउन्सिएशन आपापल्यानुसार करा. मी पहिला सिअर वाचतो. ठीक आहे. हे काय? किंग ऑफ पल्सेस आहे. काय आहे? किंग ऑफ पल्सेस आहे. फॅमिली कोणती आहे? लेग्युमिनेसी. जनरली आपल्या पाळतात. याच्यामध्ये मेन गोष्ट आठवण ठेवायची की ओरिजिन कुठं आहे? अफगाणिस्तान, साऊथ वेस्ट एशिया. कुठं याचं ओरिजिन? साऊथ वेस्ट एशिया म्हणजेच अफगाणिस्तान त्या दिशेकडे आहे, म्हणजे त्याला साऊथ वेस्ट एशिया आपण म्हणतो. तर काय सगळ्यात महत्वाचं आहे की ओरिजिन ऑफ चिकपी कुठं आहे? अफगाणिस्तान. काहून महत्वाचं आहे? कारण की एरिया आणि प्रोडक्शन सर्वात जास्त कुठं आहे? इंडियामध्ये आपल्याला दिसून येतो. सर्वात जास्त एरिया आणि प्रोडक्शन भारतामध्ये कुठं आहे? MP मध्ये. एमपीचं याच्यामध्ये वर्चस्व आपल्याला दिसून येते. कुठं आहे? MP मध्ये एरिया आणि प्रोडक्शन. ठीक आहे. रिच इन आयरन नाही असेल काय घेणं नाही आपल्याला. प्रोटीन किती आहे? 21.1% प्रोटीन आहे. 21.1% प्रोटीन. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे आपण चिकपी पाहतो. ठीक आहे. एक आहे देसी आणि ब्राऊन टाईप म्हणतो आपण त्याला. नाव काय? सिअर अरेटिनम. तेच काबुली और व्हाईट
पिजन पी म्हणतो चिकपी, त्याचं नाव काय, काबुलियम, सियर काबुलियम. याचा क्रोमोझोम नंबर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 16. त्यानंतर आपण महत्वाचा याच्यात जर पॉइंट म्हणला तर वाईडली कल्टिवेटेड स्पेसिस ऑफ काय, हरभरा, तर काय आपली ब्राऊन आहे, देसी आपला चिकपी आहे, ते कोणते येते, सियर अरिटिनम. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सर्वात जास्त काय येते, मॅलिक ऍसिड येते एक ऑक्झॅलिक ऍसिड येते. हे दोन सुद्धा पॉईंट आपल्या लक्षात असले पाहिजे. तर मॅलिक ऍसिड मध्ये किती पर्सेंट मॅलिक ऍसिड येते याच्यामध्ये 90 ते 96% मॅलिक ऍसिड आहे आणि 4 ते 10% ऑक्झॅलिक ऍसिड आहे. असा पण प्रश्न येऊ शकतो की सोर टेस्ट ऑफ हरभरा हे कशामुळे आहे, तर मॅलिक ऍसिड आणि ऑक्झॅलिक ऍसिड मुळे आहे. दुसरा असा पण प्रश्न येऊ शकतो की सर्वात जास्त हरभऱ्यामध्ये कोणतं म्हणजे मॅलिक ऍसिड आहे किंवा ऑक्झॅलिक ऍसिड आहे, किंवा याचा पर्सेंटेज सुद्धा येऊ शकतो. आणि हे कुठं असतात, लिव्ज आणि पॉडमध्ये आपल्याला दिसून येते. ओके. याच्यामध्ये टॅपरूट आहे, क्लॉडी आणि रफ सीडबेड याला आवश्यक आहे, हे आवश्यक आहे. टॅपरूट आहे आणि क्लॉडी आणि रफ सीडबेड आपण याला आवश्यक असते आणि आपण जनरली प्रिपेअर करताना सॉइल अशा प्रकारे प्रिपेअर करत असतो. सित्रिया लॉंग डे आपल्या कामात नाही. हे काय, ससेप्टेबल टू फ्रॉस्ट ऍट फ्लावरिंग. आपण म्हणतो की फुलं जळाली, धुवारी पडली की फुलं जळते. आपल्याला आपल्या इकडे कॉमन शब्द आपण ऐकत असतो तेच की ससेप्टेबल आहे. ठीक आहे, हे सहन करू शकत नाही. काय, फ्लॉवरिंगच्या वेळेस जे धुकं पडते ते हे सहन करू शकत नाही. याच्या फ्रूटला काय म्हणतात, तर पॉड म्हणतात. ओके. त्यानंतर याच्या काही इम्पॉर्टंट व्हेरायटी आहेत. ठीक आहे, त्या आपण इम्पॉर्टंट व्हेरायटी बघूया. इम्पॉर्टंट व्हेरायटी मध्ये पहिली व्हेरायटी कोणती येते, डेसिग्राम्स. डेसिग्राम्स सगळ्यात इम्पॉर्टंट व्हेरायटी अवरोधी. का अवरोधी, कारण की विल्ट रेजिस्टंट व्हेरायटी आहे. विल्ट रेजिस्टंट व्हेरायटी ऑफ चिकपी डेसिग्राम कोणती आहे, अवरोधी आहे. त्याच्यानंतर पुसा 256 हे रेनफीड साठी वापरले जाते. आणि गौरव, त्यानंतर हे एक इम्पॉर्टंट व्हेरायटी आहे गौरव, रेजिस्टंट टू अस्कोचाटा ब्लाइट, इम्पॉर्टंट व्हेरायटी आहे. ठीक आहे. त्यानंतर म्युटंट व्हेरायटी ऑफ, सरळ सरळ प्रश्न येऊ शकतो, म्युटंट व्हेरायटी ऑफ चिकपी कोणता आहे, RS11 हे काय ते म्युटंट व्हेरायटी ऑफ चिकपी येते. ओके. त्याच्यानंतरची व्हेरायटी कोणती आहे, उदय, हे सुद्धा इम्पॉर्टंट व्हेरायटी. याचा अर्थ हे नाही की ICC2 ही इम्पॉर्टंट व्हेरायटी नाही आहे, पण कम्पेरेटिव्ह जर विचार केला तर हे परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. कारण की आपण प्रिव्हियस इयरचा जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये मी जे सांगत आहे टिक करून आलो ते जास्त प्रमाणात विचारलेलं आहे, त्यामुळे याच्यावर जास्तीत जास्त भर द्या. ठीक आहे. पण डोळ्या खालून हे सुद्धा घाला की अपर्णा पण आहे, फुलेची 5 पण आहे. ठीक आहे. BDN 99 पण आहे. BDN म्हणलं की तसंही आपल्याला चिकपी आठवते. ओके. काय, मॉडरेटली रेजिस्टन्स टू विल्ट आहे. ओके. त्यानंतर काबुलीच्या जर व्हेरायटी पाहिलं तर C104, L550, L144 आणि पुसा 013 हे सुद्धा व्हेरायटी आपल्याला दिसून येतात. ओके. त्यानंतर आता जर आपण सीड रेटचा जर विचार केला, सीड रेटचा, तर सीड रेट काबुली आणि देसीमध्ये फरक येते. ठीक आहे. तर देसीचा विचार केला तर किती येत आहे आपला सीड रेट, 60 ते 80 kg पर हेक्टर, आणि काबुलीचा किती येत आहे, 80 ते 100 kg पर हेक्टर. सीड रेट या क्रॉपचा इम्पॉर्टंट आहे. चिकपीचा सीड रेट इम्पॉर्टंट आहे. तर देसीमध्ये सीड रेट किती राहिला, 60 ते 80 किलो, आणि काबुलीमध्ये 80 ते 100 किलो. डेप्थ किती आपल्याला माहिती आहे की आपण खोल, आपल्या वडिलांपासून कडून पण आपण ऐकलेलं असेल की हरभरा आपण खोल पेरत असतो, कारण की आपल्याला विल्ट पासून वाचायचं असते. तर त्यामुळे 8 ते 10 सेंटीमीटर डेप्थ याची आहे. आता याची क्रिटिकल स्टेज ऑफ इरिगेशन कोणती आहे, तर प्री फ्लावरिंग आणि पॉट डेव्हलपमेंट स्टेज. जनरली पल्सेस मध्ये पॉट डेव्हलपमेंट स्टेज हे काय असते, क्रिटिकल स्टेज ऑफ इरिगेशन राहत असते. हे पण एक पॉईंट लक्षात असू द्या. याच्यामध्ये आपण डीप, आता तुम्हाला सांगितलं की डीप सोईंग केल्या जाते. का केल्या जाते डीप सोईंग, कारण की आपल्याला विल्ट पासून वाचायचं असते, त्यामुळे आपण डीप सोईंग याच्यामध्ये करत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये आपण डिले प्लांटिंग करतो. तर डिले प्लांटिंग कशासाठी करतो, कारण की पॉट बोररचा जे अटॅक आहे त्याच्यापासून वाचासाठी आपण डिले प्लांटिंग सुद्धा आपण करत असतो. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट प्रोसेस केल्या जाते, त्याला म्हणतात निपिंग अँड टॉपिंग. आपण शेंडे खुडणे जे म्हणत असतो ते याच्यामध्ये केल्या जात असते. तर ते किती दिवसांना आपण करतो, 30 ते 40 दिवसांना आपण ते करत असतो. आता जे शेंडे आहे, समजा हे झाड आहे आणि हे याचा शेंडा आहे. ठीक आहे. हे याचा शेंडा आहे, हे झाड आणि हे याचे लीफ आहे. ठीक आहे. आता आपण शेंडा का खुडतो, हे महत्वाची गोष्ट आहे, कारण की हे इथचा शेंडा खुडल्यानंतर काय होते, लॅटरल ब्रँचेसची जास्तीत जास्त काय होते, वाढ होते. ठीक आहे. त्यासाठी आपण काय करतो, आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ तिथं आपल्याला दिसून येते.
तर त्यासाठी आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपण तोड लावलो, म्हणजेच काय व्हायला रिप्रोडक्टिव्ह ग्रोथकडे त्याला वाढायला चालना भेटते. त्यामुळे आपण निपिंग आणि टॉपिंग करत असतो. आणि निपिंग आणि टॉपिंग किती दिवसानं करतो हे खूप इम्पॉर्टंट, हे 30 ते 40 दिवस. आता हे वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जाऊ शकते. एक जुन्या जमान्यामध्ये काय करायचे की जे शीप आहेत म्हणजेच आपल्या मेंढी आहे, तर ती मेंढी आपल्याला फार्म मध्ये सोडून द्यायची चरण्यासाठी. तर त्याने सुद्धा, कारण की ते पण ब्राउझिंग करतात, वरून वरून खातात, तर त्यामुळे सुद्धा आपल्या चांगल्या प्रकारे निपिंग होऊन जायची. परंतु आता केमिकल आहे, नवीन जमाना आहे, तर कोणतं केमिकल वापरतो आपण? टिबा केमिकल वापरतो. ट्राय आयडोल बेन्झोइक ऍसिड नावाचं आपण केमिकल वापरत असतो. तर प्रश्न असा पण येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग केमिकल यूज फॉर निपिंग अँड टॉपिंग इन चिकपीड? तर कोणता आहे? टिबा, ट्राय आयडोल बेन्झोइक ऍसिड. ओके. त्यानंतर आता हे तुमच्यासाठी एक, कारण मला यामध्ये प्रॉब्लेम जायची, त्यामुळे मी इथं लिहून ठेवलं की विल्ट रेजिस्टंट. ओके, 1 सेकंड. की विल्ट रेजिस्टंट व्हेरायटी कोणकोणत्या आहेत? अवरोधी, उदय, पुसा 362, जे 315. पण याच्यापैकी उदय आणि अवरोधी हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. उदय आणि अवरोधी विल्ट रेजिस्टंट व्हेरायटी विचारले की झोपेतून जरी विचारलं तुम्हाला तरी आले पाहिजे की कोणती आहे? अवरोधी आणि उदय आहे. आणि तसेच ब्लाइट रेजिस्टंट व्हेरायटी. तर ब्लाइट रेजिस्टंट व्हेरायटी कोणती आहे? गौरव, उषा 256 आणि सी 335. परंतु गौरव लक्षात राहू द्या, हे दोन नसल्या तरी चालते, पण गौरव कशासाठी? ब्लाइट रेजिस्टंट व्हेरायटी, आणि अवरोधी आणि उदय हे विल्ट रेजिस्टंट व्हेरायटी म्हणून लक्षात असू द्या. तर आपण आज 2 क्रॉप बघितले, ठीक आहे. एक बघितली तूर आणि दुसरी बघितला हरभरा. दोन्ही क्रॉप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की याचा सर्वात जास्त एरिया आणि प्रोडक्शन भारतामध्ये आहे. सोबतच फेवरेट ऑफ एक्झामिनर आपण याला या क्रॉपला म्हणू शकतो, ठीक आहे. आपला 10 मिनिटाचा वेळ सुद्धा संपलेला आहे डेली रुटीनचा, तर आपण इथंच थांबूया. पण तुम्हाला काय अडचण येत असेल या टॉपिकमध्ये हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बाकी मित्रमंडळीला सुद्धा पाठवा की फ्रीमध्ये नोट्स मिळत आहे. सर्वांनी याचा म्हणजे फायदा आहे, कारण की शेवटच्या टाइमवर तुम्हाला जे रिव्हिजन करावं लागते ते यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो, ठीक आहे. तर आज आपण इथं आजच्या लेक्चरला थांबूया. थँक्यू. आतापर्यंत आपण खूप सारे क्रॉप बघितलेले आहे, जे की महत्त्वाचे क्रॉप आहेत, आणि त्यांच्याविषयी आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत जे की आपण म्हणजे पेपरात येणाऱ्या गोष्टी करायला पाहिजे, जे की आपल्याकडे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून जमत नाही, ते गोष्टी आतापर्यंत आपण बघितलेल्या आहे. बरेच क्रॉप बघितलेले आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही नोट्स मिळेल आणि त्यांच्या प्रिपरेशनमध्ये बूस्ट मिळेल, ठीक आहे. तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत ही चॅनल पाठवा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि लाईकसुद्धा करा, ठीक आहे. आणि तुमची जी अडचण असेल की त्या टॉपिकवर तुम्हाला काही गोष्टी भारी चालल्या असेल, की तुम्हाला तुमच्या ते नोट्स तुम्हाला हवी असेल, ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्याद्वारे, ठीक आहे. त्यासाठी कमेंटसुद्धा करा. ओके. तर आज आपण काही क्रॉप बघूया, जसं की सोयाबीन आहे, मेज आहे, आणि आणखीन असे छोटे मोठे क्रॉप आहेत ज्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, पण परीक्षा दृष्टिकोनातून ते क्रॉप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सर्वात पहिलं आपलं स्टार्टिंगचं क्रॉप म्हणल्यावर आपण लेंटिल, ठीक आहे. लेंटिलमध्ये लेंटिलचं नाव महत्त्वाचं आहे. लेन्स इस्कुलेंटा बॉटनिकल नाम. प्रत्येक बॉटनिकल नाम तुमची पाठ असायलाच पाहिजे. बॉटनिकल नेम, त्याची फॅमिली, क्रोमोझोम नंबर, कारण की ही गोष्टी जी आहे अधूनमधून प्रत्येक एखाद्या कृषीच्या एक्झाममध्ये हे कंपल्सरी असतातच, ठीक आहे. तर याची फॅमिली आपल्याला माहिती आहे, लेग्युमिनेसी आहे. ओरिजिन कुठं आहे? तर साऊथ वेस्ट एशिया आणि मेडिटेरियन रिजनमध्ये. एवढं महत्त्वाचं नाही, परंतु याचा एरिया सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये केल्या जाते. सगळ्यात जास्त एरियामध्ये आपण हे कल्टिवेट केलं जाते. आणि प्रोडक्शन जर पाहिलं तर टर्कीमध्ये आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये 25% आपल्याला प्रोटीन दिसते, आणि याच्यामध्ये कॅल्शियम, आयरन आणि नियासिन याची मात्रा भरभरून आपल्याला दिसून पडते, ठीक आहे. याच्यात जर आपल्याला व्हेरायटी जर करायची म्हटलं आणखीन एखादा महत्त्वाचा पॉईंट तर कोणते? पंत यल 234, नरेंद्र मसूर 1, बॉम्बे 18, प्रिया, शेरी आणि शिवालिक इत्यादी गोष्टी आपल्याला लेंटिलमध्ये आवश्यक आहे. मी तुम्हाला अशाच गोष्टी या लेक्चरमध्ये सांगत आहोत जे गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते. फालतूच्या गोष्टी करून फायदा नाही. क्लायमेट झालं, सॉईल झालं, हे थेअरीच्यासाठी महत्त्वाचं आहे, परंतु परीक्षा आपली ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला पुढे जायचं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर कोणता म्हणलं तर ते आहे याचं बॉटनिकल नेम. ओके. त्यानंतर आपण बघूया ग्रीन ग्राम, ठीक आहे. कोणता आहे? ग्रीन ग्राम. तर ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्राम या दोघांचे नावं खूप महत्त्वाचे. याचं ग्रीन ग्रामचं नाव काय? व्हिगना रॅडिएटा याचं नाव आहे. लेग्युमिनासी फॅमिली आपल्याला माहीत आहे. आणखीन याच्यामध्ये एक महत्त्वाचं हे की हे क्रॉप आपण कशासाठी वापरलं जातं? आपण ग्रीन मॅन्युरिंगसाठी सुद्धा हे क्रॉप वापरले जाते.
ठीक आहे. ग्रीन मॅन्युरिंगसाठी सुद्धा आपण हे क्रॉप वापरत असतो आणि हे क्रॉप कोणतं आहे, शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे. ठीक आहे. ओरिजिन जर पाहिलं याचं आपलं तर इंडिया आणि सेंट्रल एशियाचं ओरिजिन येते. प्रोटीन किती आहे, 25% आहे. याच्या व्हेरायट्या कोणत्या कोणत्या, याच्या व्हेरायटीमध्ये हे व्हेरायटी एक सर्वात मेन आहे. बाकी व्हेरायटी करा नका करू काही प्रॉब्लेम नाही, परंतु पुसा बैसाखी आणि कोपरगावन हे 2 व्हेरायटी तुमच्या पाठ असणं आवश्यक आहे. पुसा बैसाखी आणि कोपरगावन, बस. ग्रीन ग्राम संपलं. ओके. त्यानंतर आपण ब्लॅक ग्राम. क्रॉपविषयी टेन्शन घेऊ नका, फक्त आणि फक्त मी जेवढ्या इम्पॉर्टंट हे नोट्स आहेत एवढे जरी केलं तरीही क्रॉपसाठी सफिशियंट आहेत. आणि जर तुम्हाला वाटत असेल याच्यात काही मिस झालेलं आहे ते तुम्ही तुमच्या यात ॲड करा. ओके. आता आपण ग्रीन ग्रामचं नाव पाहिलं आपण, व्हिगेना रॅडिएटा, आणि ब्लॅक ग्रामचं काय आहे, व्हिगेना मुंगो. फॅमिली सेम लेग्युमिनियासी. ओरिजिन याचा इंडियामध्ये आहे, म्हणजे ग्रीन ग्राम ब्लॅक ग्रामचं ओरिजिन कुठं आपल्याला दिसते, इंडियामध्ये. हे सुद्धा एक विचारल्या जाऊ शकते. प्रोटीन कंटेंट ब्लॅकमध्ये कमी आहे. ठीक आहे. किती आहे, 24% आहे. आणि याच्यामध्ये काय असते, फॉस्फरिक ॲसिड असते. ब्लॅक ग्राममध्ये आपल्याला फॉस्फरिक ॲसिडचं कंटेंट दिसून येते. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर म्हणलं व्हेरायटीचं पंत यू हे व्हेरायटी सर्वात मेन आहे. ठीक आहे. ग्रीन ग्राममध्ये आपण काय काय पाहिलं, त्याचं नाव इम्पॉर्टंट आहे, ओरिजिन इम्पॉर्टंट आहे, त्याची 2 व्हेरायट्या महत्त्वाच्या आहे आणि प्रोटीन कंटेंट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ब्लॅक ग्राममध्ये जर पाहिलं तीच याचं बॉटनिकल नेम, ओरिजिन कुठं आहे, प्रोटीन कंटेंट किती आहे, प्लस याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड हे कंटेंट आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि याची व्हेरायटी सर्वात महत्त्वाची कोणती आहे तर कोणती आहे, पंत यू आहे. त्याच्यानंतर कौपी. ठीक आहे. कौपीचं नेम विग्ना सिनेन्सिस. मी सेम नाव असणाऱ्या नावाच्या व्हेरायटी म्हणजे एकाच पानावर लिहायचा प्रयत्न केला, म्हणजे जेणेकरून आपल्याला हेल्प होईल ते आठवण्यासाठी याची बॉटनिकल नेम वगैरे. ठीक आहे. तर कौपीचं नेम काय, ते विग्ना सिनेन्सिसचं नाव येते. लेग्युमिनासी याची फॅमिली आहे, परंतु याचं ओरिजिन आफ्रिका आहे. ओरिजिन कुठं आहे, आफ्रिका आहे. ग्रीन ग्राम ब्लॅक ग्रामचं आपण ओरिजिन कुठं पाहिलेलं आहे, ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्रामचं ओरिजिन कुठं आहे, आपलं इंडियामध्ये आहे. ठीक आहे. परंतु कौपीचं ओरिजिन कुठे येते, आफ्रिकामध्ये कौपीचं ओरिजिन येते. याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट किती आहे, 23.4% याच्यामध्ये प्रोटीन आहे. सगळ्यात जास्त याच्यामध्ये, म्हणजे सर्वात जास्त नाही पण एक रिच सोर्स ऑफ कॅल्शियम आणि आयरन आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. आता सर्वात जास्त मी म्हटलंच तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर्वात जास्त आयरन कोण्या क्रॉपमध्ये आहे. ठीक आहे. आयरन सर्वात जास्त कोण्या क्रॉपमध्ये हे कमेंटद्वारे सांगा, कारण की हे पण विचारलं जाते की कोण्यामध्ये सर्वात जास्त आयरन सापडते किंवा फॉस्फरिक ॲसिड सापडते इत्यादी कंटेंट आपल्याला माहीत असायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये व्हेरायटी इम्पॉर्टंट आहे तर पुसा फाल्गुनी, बरसाती, ऋतुराज आणि दो फसली. हे 2 फसली इम्पॉर्टंट व्हेरायटी आहे. ठीक आहे. आणखीन एका जागेवर तुम्हाला 2 फसली येणार आहे, माहीत असेल तर तुम्ही कमेंटद्वारे सांगा, आणि मी सांगणारच आहे. ठीक आहे. व्हेरायटी कोणती याच्यामध्ये, 2 फसली व्हेरायटी इम्पॉर्टंट आहे. पुसा फाल्गुनी, बरसाती, दो फसली, ऋतुराज. पुसा फाल्गुनी, बरसाती, ऋतुराज आणि दो फसली हे इम्पॉर्टंट व्हेरायटी जे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आपण 4 क्रॉप पाहिले आत्ताच्या आता, अगदी 5 मिनिटामध्ये 4 क्रॉप आपले फिनिश झाले. याच्यानंतर जर म्हटलं त्यानंतर येते फील्ड बीन आपण कुठं वापरली होती, कोणता शास्त्रज्ञ होता, काय केलं त्यानं कोण्या विषयाची सुरुवात केली, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिक झाल्या पाहिजे बोलल्या. ठीक आहे. याचं नाव काय, पायसम सटायवम याचं नाव आहे. ठीक आहे. ओरिजिन सर्वात इम्पॉर्टंट आहे याचा कुठं आहे, मेडिटेरियन रिजनला याचा ओरिजिन आपल्याला दिसून येते. प्रोटीन कंटेंट जर लक्षात नसलं तर चालते, पण याचा ओरिजिन आवश्यक तुमच्या लक्षात असायला हवा की मेडिटेरियन रिजन. तसं आपण तुम्ही एक असं पण आठवण ठेवू शकता की मेंडल कुठचा आहे, युरोपमधलाच आहे, त्यामुळे त्या साईडचे आपल्याला असं काहीतरी एक गोष्ट करून आपल्याला ते लक्षात ठेवायची याची ओरिजिन. ठीक आहे. कुठं आहे, मेडिटेरियन रिजन. सर्वात जास्त मेजर ग्रोइंग स्टेट कोणता आहे तर यूपीमध्ये सर्वात जास्त आपल्याला हे दिसून येते. कुठं आहे, यूपीमध्ये आपल्याला हे दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर गार्डन पी आणि फील्ड पी असे 2 टाईप पडते. याच्यात गार्डन पीचं नाव आहे हॉर्टेन्स आणि फील्ड पीचं नाव आहे ते अर्वेन्सी. प्रोनाऊन्सिएशन आपापलं पाहून घ्या. ठीक आहे. याला हॉर्टेन्सला टेबल पी सुद्धा म्हणतात आणि हे यूज कशासाठी केलं जाते, व्हेजिटेबल म्हणून आणि कॅनिन पर्पजसाठी यूज केल्या जाते. परंतु जे फील्ड पी आहे हे कुठे यूज केलं जाते, आपण फॉरेज आणि ग्रीन मॅन्युरिंगसाठी यूज केल्या जाते. विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप यूज फॉर ग्रीन मॅन्युरिंग. आपण आत्ता 3 ते 4 क्रॉप पाहिले. कोणतं पाहिलं, ब्लॅक ग्राम ग्रीन ग्राम पाहिलं, कौपी पण पाहिलं आणि फील्ड पी सुद्धा आपण ग्रीन मॅन्युरिंगसाठी वापरल्या जाते. याच्या व्हेरायटी इम्पॉर्टंट आहेत. कोणत्या व्हेरायटी इम्पॉर्टंट आहेत, रचना झालं, अपर्णा, अलंकार, सिक्का आणि उत्तरा हे व्हेरायटी याच्या इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर सिड्रेट 60 ते 80 किलो नसलं तरी चालते, लक्षात सिड्रेट याचं काही घेणं नाही आहे. ठीक आहे. आपण कोणत्या गोष्टी पाहिल्या फील्ड पीमध्ये की ओरिजिन कोणतं आहे महत्त्वाचं, 2 टाईप पाहिले, मेजर स्टेट ग्रोईंग कोणतं आहे ते पाहिलं, त्यानंतर याच्यामध्ये व्हेरायटी पाहिल्या आणि याचं सीड रेटसुद्धा आपण बघितलं इथं. ओके. त्यानंतर येते महत्त्वाचा क्रॉप आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त, महाराष्ट्र आणि MP पण आहे, तिथं आपण सर्वात जास्त याला ग्रो केलं जाते म्हणजे सोयाबीन.
सोयाबीनचं नाव बच्चे बच्चे को पता है, क्या है? ग्लायसिन मॅक्स. ग्लायसिन मॅक्स. याचं ओरिजिन सर्वात इम्पॉर्टंट आहे. ओरिजिन सर्वात इम्पॉर्टंट आहे. कोणता आहे? सेंट्रल अमेरिका, सेंट्रल चायना, सेंट्रल अमेरिका म्हणायचं झाली. सेंट्रल चायनामध्ये याचं ओरिजिन आपल्याला दिसून येते. फॅमिली सांगायची गरज नाही. याला काय म्हणतात? बोनलेस मीटसुद्धा म्हणतात. आपल्याला वंडर क्रॉप माहीत आहे, येलो ज्वेल माहीत आहे, पण बोनलेस मीट, विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप नोन ॲज बोनलेस मीट, तर कोणता आहे? सोयाबीन आहे. सोयाबीनला बोनलेस मीटसुद्धा म्हणतात. ओके. त्यानंतर आहे की वर्ल्ड फर्स्ट रँक व्हेजिटेबल ऑइल आहे. सर्वात जास्त व्हेजिटेबल ऑइल वापरल्या जाते तर कोणतं जाते? तर सोयाबीन वापरल्या जाते. याच्यामध्ये काय? लायसिन कंटेंट येते. लायसिन कंटेंट आणखीन कोण्या क्रॉपमध्ये आपण पाहिलं ते कमेंटद्वारे सांगा तुम्ही. ठीक आहे. याच्यामध्ये हे सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट की ऑइल कंटेंट किती आहे? 20% याच्यामध्ये ऑइल कंटेंट आहे आणि 40% याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन दिसून येते. 20 आणि 40%. एक आणखीन एक क्रॉप पाहिला आपण, याच्यामध्ये हे गोष्ट रिव्हर्स आहे, म्हणजे उलटी आहे. आठवा कोणता क्रॉप पाहिला आपण, त्याच्यामध्ये हे गोष्ट थोडीशी उलटी आहे, म्हणजे थोडासा फरक येईल, पण 20-40च्या याच्यामध्ये रेशोमध्ये आपण दिसते आपल्याला. ओके. त्याच्यानंतर आपण ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लिपोडेज, हे दाल म्हणून आपण यूज करत नाही. बरं, हे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे की आपण तुरीची दाल वापरतो, अबंडन्स प्रमाणात आपल्याकडे सोयाबीन उपलब्ध आहे, याच्यामध्ये चांगलं प्रोटीन कंटेंट आहे, तरी पण आपण तूर दाल जशी आपण वापरतो तसं का वापरत नाही? कारण आहे की याच्यामध्ये लिपॉक्सिडेज नावाचं कंटेंट असते, त्यामुळे आपण हे दाल म्हणून वापरत नाही. ओके. ते शरीराला घातक असते. ओके. एरिया आणि प्रोडक्शन, बादशाह कोणाचा? एरिया आणि प्रोडक्शनचा USA, अमेरिका याचा बादशाह आहे. कायचा? एरिया आणि प्रोडक्शनमध्ये. इंडियामध्ये सर्वात जास्त एरिया MP, प्रोडक्शनसुद्धा MPमध्ये आणि प्रोडक्टिव्हिटी एपीमध्ये आपल्याला दिसून येते. प्रोडक्टिव्हिटी आंध्र प्रदेशमध्ये दिसून येते. ठीक आहे. याच्यामध्ये आपण इन्फ्लुएन्सला काय म्हणतो? तर रेसिम म्हणतो. आणि फ्रूटला आपण काय म्हणतो? पॉड म्हणत असतो. फ्रूटला याच्या आपण पॉड म्हणतो. सित्रे आणि शॉर्ट डे प्लांट आहे, टेम्परेचरची गरज नाही आपल्याला. ओके. त्याच्यानंतर आपण काही व्हेरायटी आहेत ते आपण बाहेरून आयात केलेल्या आहेत आणि काही व्हेरायटी आहेत ना जे की आपण भारतातच डेव्हलप केल्या आहे. तसं US पासून आणलेल्या व्हेरायटी कोणत्या आहे? बार्ग, ली, केंट इम्पॉर्टंट आहे. केंट इज द व्हेरायटी ऑफ. क्लार्क 63 आणि ब्लॅक हार्ट हे व्हेरायटी कोणाच्या आहे? सोयाबीनच्या आपण बाहेरून आणलेल्या, म्हणजे पर्टिक्युलर USA मधून आपण आणलेल्या आहे. ठीक आहे. जर आपल्याला इंडियन व्हेरायटी बघायची असेल तर इंडियन कोणत्या येतात? शिलाजीत, अंकुर, JS 335 सर्वांना माहीत, आणि सर्वात जास्त वापरले जातो आपण व्हेरायटी अलंकार आहे, पंजाब 1 आणि मोनॅटो. याच्यामध्ये JS 335 आणि केंट व्हेरायटी लक्षात ठेवायची. केंट आणखीन एका क्रॉपची व्हेरायटी आहे, ते सुद्धा एक इम्पॉर्टंट व्हेरायटी, त्यामुळे त्या क्रॉपमध्ये या क्रॉपमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. ठीक आहे. याच्यानंतर याचा सीड रेट इम्पॉर्टंट आहे. 70 ते 80 किलो, पण 72 किलो स्टँडर्ड बुकमध्ये आपल्याला दिसून येते. 72 किलो प्रति हेक्टर. ठीक आहे. 72 किलो प्रति हेक्टर, पण 70 ते 80 पण चालते. डेप्थ किती आहे? इम्पॉर्टंट नाही, सोडून द्या, विषय नका करू त्याचा. ओके. याच्यामध्ये मेजर वीड कोणते आहेत? मेजर वीड कोणते हे पण प्रश्न विचारले जाते की विच ऑफ द फॉलोइंग आर द मेजर वीड ऑफ सोयाबीन, तर कोणता आहे? इचिनोकोला कोलॅनम, सायप्रस रोटंडस, सॉर्गम हेलिपेन्स आणि ट्रायन्थेमा. 4 ते 5 वेळा हे नावं लिहून बघा. तुम्हाला आपोआप थोडं सर्व गोष्टी पाठांतर होण्यास चालू होते. कोणता आहे? मेजरवीड इचिनोकोला कोलॅनम, सायप्रस रोटंडस आणि सॉर्गम हेलिपेन्स आणि ट्रायन्थेमा याचा मेजरवीड आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर आहे की याच्यामध्ये आपण काही वीड मॅनेज करायसाठी काही गोष्टी वापरतो. तर प्री प्लॅन्ट इमर्जन्स जर आपण कोणतं वापरत असेल तर फ्लुक्लोराईन वापरतो. प्री इमर्जन्स वापरत असेल तर आपण कोणतं? अल्क्लोर ऑर मेट्रिब्युझिन, यालाच मेट्रिब्युझिन म्हणतात. ठीक आहे. आणि अर्ली पोस्ट इमर्जन्स म्हणून इमॅझिथॅपर आपण वापरतो. हे 3 नावं तुमच्या लक्षात असू द्या की प्री प्लॅन्ट कोणता आहे, प्री इमर्जन्स कोणता आहे आणि अर्ली पोस्ट इमर्जन्स कोणता आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर आता मेन क्रॉप येते आपला आणि शेवटचा क्रॉप येते आपलं मेज. कोणतं येते? मेज. ओके. मेजमध्ये मेज नाव माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. हे ग्रामिनी फॅमिलीचं आहे. याचं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याचं ओरिजिन कुठं आहे? तर सेंट्रल अमेरिका आणि मेक्सिकोला याचं आपल्याला ओरिजिन दिसून येते. सेंट्रल अमेरिका आणि मेक्सिको. यालाच काय म्हणतात? मिरॅकल क्रॉप म्हणतात. मिरॅकल क्रॉप अलग आणि वंडर क्रॉप वेगळं आहे. ठीक आहे. आणि क्वीन ऑफ सिरियल आहे. आता इथं क्वीन आहे तर किंग कोण? क्योंकि क्वीन को किंग भी चाहिए भाई, तो किंग कोण? कमेंटद्वारे मला तुम्ही सांगा. ओके. त्यानंतर इज अ नो टिलर प्लॅन्ट. याच्यामधला टिलर येत नाही. तर म्हणजे आता आपल्याला जसं गहू पाहिला आपण, गव्हामध्ये काय येते?
हे गव्हाचं दाणं. ओके, गव्हामध्ये टिलर येतात. ठीक आहे, टिलर येतात, तर याला टिलर येत नाही. ओके, आणि हे कसं क्रॉस पॉलिनेटेड प्लॅन्ट आहे, क्रॉस पॉलिनेटेड प्लॅन्ट आहे. याच्यामध्ये ऑइल एवढं इम्पॉर्टंट नाही आणि प्रोटीन कंटेंट पण इम्पॉर्टंट नाही. परंतु प्रोटीन कोणतं आहे, कंटेंट इम्पॉर्टंट नाही, परंतु प्रोटीन कोणतं आहे इम्पॉर्टंट. याच्यामध्ये झिन नावाचं प्रोटीन येते. आणि डिफिशियंट कशात आहे हे, ट्रिप्टोफॅन आणि लायसिनमध्ये आपल्या कसं येते, डिफिशियंट येते. ओके, याच्यामध्ये प्रोटीन कोणतं पाहिलं आपण, झिन नावाचं पाहिलं. ओके, आता याला येलो कलर कशामुळे येत आहे, क्रिप्टोक्झॅन्थिन या कंटेंटमुळे याला येलो कलर येतो. प्रश्न कसा येऊ शकतो की सरळ प्रश्न येतो, वन लाईनर क्वेश्चन येतो, फिरून येत नाही. येलो कलर इन मेज इज ड्यू टू, बस सरळ क्वेश्चन. उत्तर कोणतं आहे, क्रिप्टोक्झॅन्थिन. ओके, एरिया सर्वात जास्त कुठं आहे, चायनामध्ये. प्रोडक्शन USA आणि प्रोडक्टिव्हिटी इटलीमध्ये. इंडिया इथं कुठंच नाही. ओके, त्यानंतर भारतामध्ये जर विचार केला एरिया आणि प्रोडक्शनचा, तर MP टॉप करते आणि प्रोडक्टिव्हिटीमध्ये AP करते. म्हणजे सोयाबीन आणि मेजमध्ये AP टॉपर आहे, कशा प्रोडक्टिव्हिटीमध्ये. ओके, याच्यामध्ये सेमिनल रूट सिस्टीम असते. सेमिनल रूट आपल्याला दिसून येते. कशासाठी असते सेमिनल रूट, प्रेझेंट इन द मेज टू नरिश द सीडलिंग प्लॅन्ट. सीडलिंग प्लॅन्टला नरिश करासाठी असते. ठीक आहे, बघा नोट्स मी अशीच काढलेली आहे जे तुम्हाला भारी जाणार नाही वाचायला, कारण की मी फक्त इथं सेमिनल रूट हे पण एकच पॉईंट लिहू शकलो असतो, परंतु त्याचं काय काम आहे हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे की नरिश द सीडलिंग प्लॅन्ट्समध्ये. ओके, त्यानंतर हे काय मोनोशियस प्लॅन्ट आहे, मोनोशियस प्लॅन्ट आहे. मोनोशियस म्हणजे काय, बेसिक टर्म आहे, तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके, वॉटर रिक्वायरमेंट किती आहे, 500 ते 800 मिलीमीटर, 500 ते 800. ठीक आहे, प्लॅन्टिंग ईस्ट टू वेस्ट डायरेक्शनला केली जाते, कारण की मोर सनलाईटची गरज असते, त्यामुळे मोर प्रोडक्टिव्हिटी भेटते. ठीक आहे, याच्यामध्ये जर आपण हे अर्ली डेजमध्ये जर खाल्लं, म्हणजे याचे पानं जर खाल्ले, तर यामुळे पेलेग्रासुद्धा होऊ शकते, विच दिस इज कॉजेस बाय द मेज. तो कोणता आहे, पेलेग्रा आहे. ओके, याच्यामध्ये दोन गोष्टी असते, एक टॅसल आणि एक असते सिल्क. टॅसल म्हणजे काय, मेल. टशनमध्ये कोण राहतात, मेल राहतात टशनमध्ये, म्हणून मेल पाठ करायचं. आणि सिल्क आपण काय म्हणतो, एक नरमदार वस्त्र असते सिल्क. ठीक आहे, ते आठवण ठेवायचं. सिल्क कोमल मुली असतात म्हणून आपण त्याला सिल्क म्हणून, आणि फिमेल पार्ट म्हणून आपण लक्षात ठेवायचं. तर टॅसल मेल, सिल्क कोमल फिमेल. ओके, आणि हे इज प्रोटँड्रस शो करते. ओके, त्यानंतर येते की याच्यामध्ये काही टेक्निक्स आहेत, ते कोणी शास्त्रज्ञानं शोधलेले आहेत. लाईक सिंगल क्रॉस टेक्निक फॉर हायब्रिड हे कोणी शोधलेलं आहे, ईस्ट आणि शुलना. तसंच्या तसं पाठांतर करा. सिंगल क्रॉस टेक्निक फॉर हायब्रिड कोण शोधली, ईस्ट आणि शुलना. सिंगल क्रॉस टेक्निक फॉर हायब्रिड कोण केलेली आहे, शुल आणि ईस्टनं शोधलेली आहे, शुल आणि ईस्टनं. तसंच डबल क्रॉस टेक्निक कोण शोधली, मग सिंगल डबल असणारच आहे. सिंगल क्रॉस कोण शोधली, ईस्ट आणि शुलना. तर डबल क्रॉस कोण शोधली, डी एफ जॉन्सनं दिलेली आहे. ओके, आता व्हेरायटी जर पाहिल्या आपण याच्यामध्ये, तर काही महत्त्वाच्या व्हेरायटी काय, फर्स्ट टाईम इंडियामध्ये 4 डबल क्रॉस हायब्रिड रिलीज केले. कोणता आहे, गंगा 101, डेक्कन आणि रणजित. चारही लक्षात असू द्या, फर्स्ट टाईम इन इंडिया 4 डबल क्रॉस हायब्रिड आहे. ते कोणते, गंगा 1 आहे, गंगा 101, डेक्कन आणि रणजित. त्यानंतर टॉप क्रॉस हायब्रिड जर पाहिलं तर गंगा 2 आणि हाय स्टार्च. ओके, त्यानंतर 1967 6 कंपोजिट रिलीज केल्या गेल्या. 6 कंपोजिट व्हेरायटी रिलीज केल्या गेल्या. हे सुद्धा याच्यातल्या महत्त्वाचे आहे. कोणते, विक्रम, विजय, अंबर, किसान, जवार आणि सोना. हे 6 व्हेरायट्या इम्पॉर्टंट आहेत. काय तर 6 कंपोजिट व्हेरायटी आहेत. ठीक आहे, कंपोजिट व्हेरायटी आहेत जे 1967 रिलीज केल्या गेल्या. त्या डेट महत्त्वाची नाही आहे, व्हेरायटी महत्त्वाची. कोणते आहेत, विक्रम, विजय, अंबर, किसान, जवार आणि सोना. ओके, कंपोजिट व्हेरायटी फॉर अर्ली ड्युरेशन कोणत्या आहेत, प्रताप आणि लक्ष्मी मेन आहेत याच्यातले. ठीक आहे, प्रताप, लक्ष्मी, अगदी 76, कंचन आणि तरुण. जेवढ्या वाचाले मी आता वाचत एवढ्या फास्ट आहो, ते मला आता माहिती आहे आता कोणते इम्पॉर्टंट आहे, कोणत्या नाही आहेत. कारण की वेगवेगळ्या तुम्हाला जेव्हा PYQ तुम्ही स्टडी करसान, त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाज येते की कोणत्या गोष्टी ते विचारू शकतात. ठीक आहे, पण तुम्हाला हे 10 वेळा वाचत राहावं लागणार आहे, तेव्हाच तुमच्या लक्षात राहणार आहे. ओके, त्यानंतर लायसिन रिच ओपेक 2 कंपोजिट व्हेरायटी कोणत्या आहेत, प्रोटीना, शक्ती आणि रत्न. ओके, त्यानंतर अंबर, सर्वात महत्त्वाचं व्हेरायटी ऑफ मेज. तर सिंथेटिक व्हेरायटी ऑफ मेज डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज द सिंथेटिक व्हेरायटी ऑफ मेज. तर कोणती आहे, अंबर आहे. कोणते, अंबर. याच्यामध्ये काही न्यू व्हेरायटीज आहेत रिलीज झाल्या, DM RH 1301,
1308, पुसा HM9, प्रताप हायब्रिड मेज 3 हे व्हेरायटी न्यू रिलीज झालेल्या आहेत. ओके, आता न्यू रिलीज व्हेरायटी आता काही क्वालिटी प्रोटीन मेज, क्वालिटी QPM म्हणतो आपण त्याला, क्वालिटी प्रोटीन मेजसाठी. ठीक आहे, हॅव रिलीज बाय युझिंग कशानं, कोण्या टेक्निकनं झाल्या, OPEC 2 जीननं रिलीज झालेल्या आहेत. सरळ सरळ हे प्रश्न आहेत. प्रश्न काय, न्यू व्हेरायटी ऑफ क्वालिटी प्रोटीन मेज हॅव रिलीज बाय युझिंग विच जीन. ठीक आहे, बाय युझिंग विच जीन, तो कोणता आहे, OPEC 2 जीन. ओके, OPEC 2 जीननं हे रिलीज झालेल्या आहेत. आता याच्यानंतर काही फॉर्डर व्हेरायटीसुद्धा आहेत, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला व्हेरायटीज लक्षात ठेवावं लागणार आहे. फॉर्डर व्हेरायटीज आहेत. फॉर्डर व्हेरायटीमध्ये गंगा 5, आफ्रिकन टॉल, विजय, मंजिरी आणि डेक्कन, मंजिरी, विजय, गंगा 5 10 वेळा वाचल्यानं, तुम्हाला रिपिटेशन केल्यानं हे गोष्टी लक्षात राहतील. स्वीटकॉर्न आणि पॉपकॉर्नच्या व्हेरायटी डायरेक्ट विचारल्या जाऊ शकत नाही, पण तरी पण तुम्ही एकदा याच्यावर नजर फिरवून घ्या. ठीक आहे, तुम्हाला सर्व गोष्टी भेटणार आहे. तुम्ही जसंच्या तसं हे कॉपी करा आणि याच्यात जास्तीत जास्त तुम्हाला जे वाटण गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते ॲड करा. ठीक आहे, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मेज, हे एक गोष्ट याच्यातली इम्पॉर्टंट आहे शेवटची. ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ मेज, याचे नावं इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, की डेंटकॉर्नचं नाव कोणतं आहे, फ्लिंटकॉर्नचं नाव कोणतं आहे, स्वीटकॉर्नचं नाव कोणतं आहे, फ्लोअरकॉर्नचं नाव काय आहे, किंवा फ्लोअरकॉर्न कसं आहे, सॉफ्ट आहे का हार्ड आहे, पॉपकॉर्न, वॅक्सी आणि पॉडकॉर्न. आता याच्यात मी कसं लक्षात ठेवले तुम्हाला सांगतो. ठीक आहे, डेंटकॉर्न, डेन झी, इडेन टाटा, डेन. फ्लिंटमध्ये काय आहे, आयन आहे, फ्लिंटमध्ये आयन आहे, इंड्युरॅटा, इन. ठीक आहे, मी ट्रिक सांगू राहिलो, काही तुम्ही जशी तुम्हाला वाटेल तशी तुम्ही ट्रिक करू शकता. आणि सोबतच इंडिया, IND आहे म्हणून इथं कॉमन इन इंडिया, इंड्युरॅटा काय, फ्लिंट, आयन, इन. नंतर आहे स्वीट, साखर कशी असते, सॅक्राटा, मी सॅक्राटा म्हणून वाचत असतो मी याला. ठीक आहे, म्हणजे मला समजण्यासाठी सॅक्राटा. ठीक आहे, आणखीन 1-2-3 डाव म्हणून पाहतो मी, सॅक्राटा. ठीक आहे, तर स्वीटकॉर्न हा बॉटनिकल नेम काय, सॅक्राटा, झिमेज सॅक्राटा. फ्लोर अमायलेज, फोर अमायलेसी. फ्लोर कसं असते, सॉफ्ट असते, सॉफ्ट डाटा. पॉपकॉर्न आपल्याला सर्वात जास्त आवडतो, म्हणजे माउंट एव्हरेस्ट एवढा आवडतो जेव्हा आपण टॉकीजमध्ये जातो. ठीक आहे, जे आपण विकत घेत नाही कारण की महाग असते. ओके, पॉपकॉर्न काय माउंट एव्हरेस्ट एवढा आवडते पॉपकॉर्न. वॅक्सिकॉम, सेरेटिना आणि पॉड युनिटाटा. पॉड आणि वॅक्स एवढं विचारत नाही. महत्त्वाचं आहे की डेंटकॉर्नला काय म्हणतात, फ्लिंटकॉर्न कुठं वापरले जाते, स्वीटकॉर्नचं नाव काय, फ्लोअरकॉर्नचं आणि पॉपकॉर्नचं नाव काय. ठीक आहे, तर आजच्यासाठी आपण इथंच थांबू. आज आपण काही छोटे मोठे पण क्रॉप बघितले, जे की आपण असं वाटते की आपल्याला बाप क्रॉप इतके मोठे करावे लागते. त्यानंतर आपण 2 महत्त्वाचे क्रॉप बघितले, एक होतं सोयाबीन, दुसरं होतं मेज. तर या दोन्ही क्रॉपमधल्या जे पण गोष्टी आणखीन तुम्हाला महत्त्वाच्या वाटतं, मी 2 वेळा सांगू राहिलो की तुम्ही तुमच्या नोट्स इम्प्रोवाईज करा. ओके, हे नोट्स वापरा, पण तुमच्या पण काही नोट्स असेल ते त्याच्यात ॲड करा. ओके, आपण आज इथंच थांबू आणि सोबतच तुम्हाला हे पण सांगतो की कमेंट करा, जास्तीत जास्त गोष्टी डिस्कस करा, त्यानेच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके, थँक्यू.